महाराजांना विनंती करतो की त्यांनी आजच्या विषयाला सुरुवात करा. हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे. हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे. हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे. हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे. पुंडलिक वरदे हरि विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. ओळखिला हरी धन्य तो संसारी, मोक्ष त्याचे घरी सिद्धी सहित. सिद्धी लावी पिसे कोण तया पुसे, नेले राजहंसे पाणी काय. काय करावे संदेह निर्गुण, ज्ञानाने सगुण ओस केले. केले कर्म झाले त्याची भोग आले, उपजले मेले ऐसे किती. एका जनार्दनी नाही आता याती, सुखाची विश्रांती हरिसंगे. हरिमुखे गाता हरपली चिंता, त्या नाही मागुता जन्म घेणे. सद्गुरू श्री एकनाथ महाराजांनी आपल्या हरिपाठामध्ये केले कर्म झाले त्याची भोग आले हा कर्माचा एक अबाधित सिद्धांत आपल्यासमोर मांडला आणि त्याचा विचार आपण कालपासून करतो आहोत. कर्मयोगाचं चिंतन आपल्याला करायचं आहे. वैकुंठवासी रामभाऊ माळी यांच्या पुण्यतिथीच्या 25व्या वर्षी हेतुतः या प्रवचनमालेचं नियोजन केलं गेलेलं आहे आणि त्या निमित्तानं त्यांची सेवा करण्याकरता आपण प्रवृत्त झालेलो आहोत. त्याकरता कर्मयोगाचा विचार आपल्याला करायचा आहे. काल आपण कर्मयोगाच्या विचाराला साधारणतः प्रारंभ केलेला आहे की कर्मयोग हा महत्त्वाचा योग एवढ्याकरता आहे की कर्म, ज्ञान आणि उपासना या 3 तत्वांवर मानवी जीवन चालू असतं. केवळ कर्म करत राहणं, ज्या कर्माला उपासनेचा आधार नाही, ज्या कर्माला ज्ञानाचा आधार नाही, असं कर्म मनुष्य करू शकत नाही. कर्म झालं नसताना माणसाला ज्ञान प्राप्त होऊ शकत नाही आणि उपासनेशिवाय मनुष्य राहू शकत नाही. त्यामुळे काल जीवाची व्याख्या करताना काल आपण असं बोललो होतो की जीव म्हणजे नेमकं काय आहे, तर कर्माची अगतिकता, ज्ञानाची गरज आणि भक्ती हा ज्याचा स्वभाव आहे त्याला जीव असं म्हटलं जातं. केवळ कर्म करत राहणं हा मानवी स्वभाव नाही, त्याच्यामागे कुठेतरी त्याला ज्ञानाची अपेक्षा असते. आम्ही जे कर्म करतो ते कर्म करण्याच्या पूर्वी आम्हाला त्या कर्माचं ज्ञान असलं पाहिजे. निदान ते कर्माचं फल काय आहे हे तरी आम्हाला कळलं पाहिजे. कमीत कमी ते कर्म कसं करावं, त्या कर्म करण्याची रीती काय आहे एवढं तरी आम्हाला कळलं पाहिजे, अशी एक साधारण माणसाची अपेक्षा असते. घरामध्ये काही कार्य असेल आणि आपल्याला जर एक 2-4 कामं बाहेर जाऊन करायची असतील तर मनुष्य त्या कामाचं नियोजन करताना एक क्रमसंगती लावून घेतो की नाही मनातल्या मनात, की इथून इथं जायचं, तिथून ते जवळ पडेल, तिथून ते जवळ पडेल, येता येता हे करता येईल, जाता जाता हे करता येईल. म्हणजे कर्म करताना सुद्धा कमीत कमी कर्म करण्याची रीती तरी आपल्याला ज्ञात असली पाहिजे, एवढी माणसाकडून अपेक्षा आहे. ज्या कर्माच्या मुळाशी ज्ञान नसतं ते कर्म करत राहणं त्याला काही अर्थ नाही. त्याला आपल्या मराठी भाषेमध्ये आपण त्याला गाढव कष्ट म्हणतो. गाढवाला काय कळतं? कर्म करायचं असतं एवढंच कळतं. ते कर्म आपण कसं करतो आहोत, त्या कर्माचा परिणाम काय होणार आहे, या कर्माची फलश्रुती काय आहे, या कर्माची रीती काय आहे, गाढवाला माहिती नसतं. करायचं असतं एवढंच माहिती आहे. अर्थात तो एक स्वतंत्र गुण म्हणून विचारात घेता येऊ शकेल.
चाणक्य नीतिशास्त्रामध्ये वृद्ध चाणक्य नीतीमध्ये वृद्ध चाणक्यांनी कोणाकोणाकडून काय काय गुण घेतले पाहिजेत याचा जो विचार मांडलाय त्याच्यामध्ये गाढवाचं चिंतन केलंय. गाढवाकडूनही काही घेतलं पाहिजे असं म्हटलंय. सिंहादेकम बकादेकम शिक्षेत चत्वारी कुक्कुटात वायसात पंच शिक्षेच षट शून्य त्रीणी गर्दभात. गाढवाकडून 3 गोष्टी घ्याव्यात असं म्हटलंय. त्याच्यातली पहिली गोष्ट हीच आहे, अविश्रांत वहेद भारम. अविश्रांत मेहनत करत असतं गाढव. मुंगी बघा, एक छोटी मुंगी दिवस रात्र इकडून तिकडे तिकडून इकडे फिरत राहते. हातामध्ये तोंडामध्ये एखादा दाणा धरते साखरेचा, इकडून उचलते तिकडे नेऊन ठेवते, तिकडून उचलते इकडे नेऊन ठेवते. अखंड कष्ट चालू आहेत, पण त्या कष्टाला ज्ञानाचं अधिकरण नाही ना. गाढव कष्ट कमी करत नाही, उलट त्याच्या एवढे कष्ट कोणीच करत नाही. पण नुसत्या त्या कर्माच्या जोरावर गाढव मुक्त होत नाही, गाढव समाधानी होत नाही. त्याला जे ज्ञान होणं अपेक्षित आहे कर्माच्या मुळाशी. म्हणून ज्ञानेश्वर महाराजांचं एक वचन काल आपण बोलून आलो, कर्माचे डोळे ज्ञान ते निर्दोष व्हावे. ज्ञानेश्वर महाराजांची अपेक्षा अशी आहे की कर्माला ज्ञानाचे डोळे असले पाहिजे. आंधळं कर्म करून उपयोग नाही. उठीचे कर्म आंधळे, ज्ञानेश्वर महाराज त्याची निंदा करतात. आंधळं कर्म करून उपयोग नाही. करायला सांगितलं म्हणून आपण केलं, कशा करता केलं, ते कर्म करण्याची रीती काय आहे, शैली काय आहे. आम्हाला सांगितलेलं कर्म जेव्हा आम्ही करतो तेव्हा ते कर्म आम्हाला फल कोणतं देतं याचा विचार आम्ही करत नाही. सुरू केलंय एवढंच आहे. त्या भर्तृहरीने माणसाचे 3 प्रकार त्या संबंधात केलेले दिसून येतात. एक उत्तम, एक मध्यम आणि एक अधम. प्रारभ्यते न खलु विघ्न भयेन नीचैः. प्रारभ्य विघ्न विहिता विरमन्ति मध्याः. विघ्नैः पुनः पुनरपि प्रतिहन्यमाना प्रारब्धम उत्तम जनाम न परित्यजन्ति. भर्तृहरीचं वचन आहे. भर्तृहरी असं म्हणतात की एखादा मनुष्य कर्म करायला प्रारंभ करतो, प्रारभ्यते न खलु विघ्न भयेन नीचैः. एक मनुष्य, एक वर्ग नीच वर्ग असा आहे, एक मध्यम वर्ग आहे आणि एक उत्तम वर्ग आहे. सगळ्यात खालचा वर्ग असा आहे की आपण कर्म करतो म्हणून त्या कर्मात काही विघ्न येतील म्हणून तो कर्माला प्रारंभच करत नाही. एक वर्ग असा आहे अडचणी येतील म्हणून तो कर्माचा प्रारंभच करत नाही, कर्म सुरूच करत नाही. नको का नको, नाही सुरू केलं की कोणीतरी काहीतरी बोलेल, नकोच. सुरू केलं की काहीतरी प्रतिबंध येतील, अडचणी येतील, नकोच. वात्सायनाने या संबंधात एक चांगलं उदाहरण दिलंय. वात्सायन असं म्हणतात की काही लोक असे असतात की पक्षी दाणे खाऊन जातील या भीतीनं पेरायलाच जात नाही. पेरणीच करत नाहीत. का पेर, अरे पक्षी दाणे खाऊन जातील, अरे खाणारच आहेत, मग त्याच्यापेक्षा न पेरलेलं बरं. प्रतिबंध येईल म्हणून प्रारंभ न करणारा वर्ग अत्यंत कनिष्ठ स्तरावरचा आहे. एक वर्ग असा आहे मध्यम वर्ग, तो प्रारंभ करतो पण विघ्न आले, मध्ये अडचणी आल्या आणि त्या अडचणी जर आपल्या सामर्थ्यानं दूर करता आल्या नाहीत तर ते कर्म जिथे आहे तिथे अर्ध्यावरच सोडून देतो. प्रारभ्य विघ्न विहिता विरमंती, मध्येच थांबून जातात. ते कोण आहेत? मध्याहा, मधले लोक असे असतात. आणि विघ्न पुनः पुनरपि प्रतिहन्यमाना प्रारब्धम उत्तम जनाम न परित्यजन्ति. आणि कितीही प्रतिबंध आडवे आले तरी त्या सर्व प्रतिबंधावर मात करून हातात घेतलेलं काम पूर्णतेला नेणारा जो वर्ग असतो तो उत्तम प्रतीचा वर्ग असतो. 3 प्रकारचे लोक आहेत. माणसाला आपल्या कर्माची फलश्रुती जेव्हा कळते
आपण जे कर्म करतो आहोत त्या कर्माचं अंतिम साध्य जेव्हा माणसाला कळतं, ज्ञानानं कळतं, आणि त्या साध्याकडे त्याच्या चित्ताची एकाकारता झालेली असेल तर कोणताही प्रतिबंध माणसाला मध्ये अडवू शकत नाही. प्रतिबंधाचं सामर्थ्यच नाही आहे की ते आपल्याला आपल्या मुक्कामापर्यंत पोचू देणार नाही. फक्त आपल्या मुक्कामाची आपल्याला यथार्थ जाणीव पाहिजे. फक्त आपल्याला आपल्या कर्माच्या मुळाशी असणाऱ्या ज्ञान ते होणं आवश्यक आहे. म्हणून कर्माची अगतिकता आहे, ज्ञानाची गरज आहे, भक्ती हा आपला स्वभाव आहे. या तिन्ही गोष्टी मानवी जीवनाला धन्य करणाऱ्या आहेत. काल आपण बोलून आलो, हा कर्मयोग, हे कर्म मनुष्य जन्माला येताना स्वतः घेऊन येतो. आणि या कर्म, उपासना आणि ज्ञान या तीन साधनांचा विचार करत असताना त्याचा समुच्चय करायचा का समन्वय करायचा या संबंधातला एक विचार शेवटी आपण बोलून आलो होतो. या तिन्ही साधनांनी मानवी जीवनाची धन्यता होणार आहे हे खरं आहे. हा विचार बरोबर आहे. कारण नुसतं कर्म करणं माणसाला माहिती नाही, नुसतं ज्ञान माणसाला माहिती नाही, नुसतं ज्ञान ग्रहण करत राहिला, सगळं माहिती आहे, माहिती आहे का, माहिती आहे, पण ते जर कर्मातून व्यक्तच होत नसेल तर त्या ज्ञानाला घेऊन करायचंय काय? शिकलो पुष्कळ, सगळं माहिती आहे, माहिती आहे, पण त्या ज्ञानाचा जर विनियोग होत नसेल, ते ज्ञान जर कर्मातून दिसत नसेल तर त्याचा उपयोग होणार नाही. ते आपल्या कर्मातून दिसलं पाहिजे. जे ज्ञात आहे ते कृतीतून व्यक्त झालं पाहिजे. नाहीतर आम्ही उदाहरण सांगतो, माऊलींच्या पालखीला जाताना, दिंडीला जाताना आळंदी ते पंढरपूर कसं जायचं असतं, रोज किती किलोमीटर चालायचं असतं, मुक्काम कसे करायचे असतात, चप्पल कशी वापरायची असते, चालण्याची सवय कशी करून घ्यावी लागते, वळकटी कशी बांधावी लागते, कपडे कसे सांभाळून वापरावे लागतात, हे सगळं माहिती आहे. हे माहिती आहे, माहिती आहे. वळकटी कशी बांधायची उत्तम माहिती आहे. पण आपण कधी वारीला गेला ते केलं नाही. मग काय करायचं हे माहिती असून, नुसतं ज्ञान असून त्याची जर अभिव्यक्ती होत नसेल, माझ्या ज्ञानाचा फायदा जर मी आणि मद व्यतिरिक्त अन्यांना होणारच नसेल तर त्या ज्ञानाची उपयुक्तता काय? माहिती खूप आहे पण ते कर्मातून दिसत नाही, उपयोग नाही, उपयोग नाही. म्हणून महाभारताला हे म्हणावं लागलं, यः क्रियावान स पंडितः. जो क्रियावान आहे तो पंडित आहे, ज्याला ज्ञात आहे तो पंडित नाही आहे. ज्ञात असून ते त्याच्या क्रियेतून जेव्हा व्यक्त होतं तेव्हा त्याला पंडित अशी संज्ञा येते. मला माहिती असेल पुष्कळ, देव म्हणजे काय आहे, तो कसा प्राप्त करून घ्यावा लागतो, साधना कशी करावी लागते, तप कसं करावं लागतं, अभ्यास कसा करावा लागतो, सगळं माहिती आहे. असा अभ्यास करायचा असतो, तसा करायचा असतो, असं पाठांतर करायचं असतं, तसं पाठांतर करायचं असतं, पण परीक्षेचे मार्क आले की 0. मग काय उपयोग आहे हे माहिती असून? अभ्यास कसा करायचा हे जर मला माहिती आहे तर ते माझ्या अभ्यासातून दिसलं पाहिजे की नाही? माहिती असतं सगळं, पण ते कृतीतून व्यक्त होत नसेल तर त्या ज्ञानाला मूल्य नाही. बरं, नुसतीच कृती आहे, त्याला ज्ञानाचा ज्ञानाचा आधार नाही आहे, तर त्या कृतीलाही अर्थ नाही आहे. म्हणजे कृतीशिवाय ज्ञान नाही, ज्ञानाशिवाय कृती नाही, आणि या दोघांना एकत्रित आणणारी उपासना ती जर मध्ये नसेल तर ज्ञान ज्ञानाच्या जागी राहील, कर्म कर्माच्या जागी राहील, उपयोग होणार नाही त्याचा. म्हणून या तीनही गोष्टीची मानवी जीवनाच्या धन्यतेकरता आवश्यकता, अपरिहार्यता आपल्याला मानावी लागते. मग या तिन्ही गोष्टी लागतात की नाही? काही जणांचं या संबंधामध्ये थोडं तात्विक विवेचन वेगळं आहे, थोडा मतभेद आपल्याला विचाराच्या दृष्टीने दिसून येतो. काही जणांचं म्हणणं असं आहे की कर्म, ज्ञान आणि उपासना या 3 गोष्टी तुम्ही सांगता त्यांचा समन्वय करण्याचा कारण नाही आहे.
हे तिन्हीचे अधिकारी वेगळे म्हणा. कर्माचा अधिकारी वेगळा, ज्ञानाचा अधिकारी वेगळा, उपासनेचा अधिकारी वेगळा. असं करून चालत नाही. आम्ही या तिन्ही गोष्टी ज्या अर्थी वेदांनी आपल्याला सांगितल्या आहेत, ज्या अर्थी या तिन्ही गोष्टी संतांनी आपल्याला सांगितल्या आहेत, त्या अर्थी या तीनही गोष्टींनी मानवी जीवनाचं कल्याण होणार आहे. ही खूणगाठ पक्की मनाशी बांधली पाहिजे. ज्या अर्थी ज्ञानोबाराय तुकोबारायांसारखे संत महात्मे आम्हाला कर्माचं महत्त्व पटवून देतात, त्या अर्थी कर्मानं आपल्या जीवनाची धन्यता होणार आहे. ज्या अर्थी ते ज्ञानाचं महत्त्व पटवून देतात, त्या अर्थी ते आमच्या जीवनात आवश्यक आहे. ज्या अर्थी भक्तीचं वर्णन ते करतात, त्या अर्थी ती भक्ती आमच्या जीवनात आवश्यक आहे. का आवश्यक आहे याची काय नंतरच्या उपपत्ती, नंतरची उदाहरणं, नंतरचं विवरण हे नंतर आहे. पण माझ्या दृष्टीने त्याचं एकच कारण आहे, का ज्ञान आवश्यक आहे. कारण ज्ञानेश्वर महाराजांनी त्याचं वर्णन केलंय म्हणून. का भक्ती आपण केली पाहिजे ते नंतर, भक्तीनं देव भेटेल न भेटेल नंतरच आहे. पण तुकाराम महाराजांनी करा म्हणून सांगितलंय, म्हणून जास्त बोलायचं नाही. थोडंसं स्पष्ट बोलतो. पाहिजे तर माझा सांप्रदायिक अभिनिवेश आहे असं समजा. तुकाराम महाराजांनी सांगितलं असं करा, करा, भक्ती करा, करा. का करा? अरे काहीतरी असेल म्हणूनच ते सांगतात ना. लोक आम्हाला विचारतात ज्ञानेश्वरी वाचा म्हणलं की लोक विचारतात का वाचावी, कशा करतात ज्ञानेश्वरी वाचावी. मी सांगतो जनाबाईंनी सांगितलंय वाचावी ज्ञानेश्वरी म्हणून वाचावी. आपण लहान असताना एखादं काही आपल्याला काम सांगितलं आणि आपण विचारतो हे का करायचं आई. आई म्हणते तू शहाणपणा करू नको, तुला सांगितलंय तेवढं कर. कारण त्याचा परिणाम आपल्या आईला कळत असतो, परिणाम आपल्याला कळत नसतो. तसं वाचावी ज्ञानेश्वरी आम्हाला वाचावी एवढं म्हणलं की का वाचावी एवढंच विचारावं असं वाटतं. पण त्याचा परिणाम काय हे जनाबाईला कळतं ना, त्याचा परिणाम तुकोबारायांना कळतो ना. हे महत्व आहे त्याचं. ज्या अर्थी संतांनी आम्हाला या तिन्ही गोष्टी सांगितल्या त्या अर्थी त्याची आवश्यकता, अपरिहार्यता आमच्या जीवनामध्ये आहे. हा एक विश्वासाचा प्रश्न झाला, श्रद्धेचा प्रश्न झाला की जो आपण नाकारू पण शकत नाही. हां, त्याची तार्किक उपपत्ती आपल्या बुद्धीला पटली पाहिजे, हेही तेवढंच बरोबर आहे. तोही प्रयत्न मी करणारच आहे. म्हणून म्हटलं की ज्ञान आहे पण ते कर्मातून व्यक्त होत नसेल तर त्या ज्ञानाला मूल्य नाही आहे. कर्म करतो आहे पण कर्माला ज्ञानाचे डोळे नसतील तर त्या कर्माला मूल्य नाही आहे. आम्ही उपासना करतो पण त्या उपासनेला ज्ञान आणि कर्माची जोड नसेल तर त्या उपासनेला मूल्य नाही आहे. मग या तिन्ही गोष्टी एकदम कशा घडणार? एकदम घडत नाहीत. मग प्रत्येकाकरता वेगळं सांगा. कुणी कर्म करा, कुणी ज्ञान प्राप्त करून घ्या, कुणी उपासना करा. अधिकारी वेगवेगळे माना. मानता येत नाही. का मानता येत नाही? त्याचं कारण असं आहे की जर आपण मानलं आणि प्रत्येकाचा अधिकारी जर स्वतंत्र मानला तर या तीनही साधनांना मोक्ष साधनत्व येत नाही, ही अडचण आहे. कारण जो ज्ञानाचा अधिकारी आहे तो कर्माकडे प्रवृत्त होणार नाही. मग तो जर कर्माकडे प्रवृत्त नाही झाला तर कर्म हे त्याच्याकरता मोक्ष साधन होणार नाही. आणि जेव्हा एखाद्या साधनेला साधनत्व दिलं जातं तेव्हा त्याच्यामध्ये अमक्या करता आणि तमक्या करता असं नसतं. साधन साधन असतं, ते सगळ्यांकरता साधन असतं. ज्ञान कुणा करताय? सगळ्यांकरता. भक्ती कुणा करता? सगळ्यांकरता. कर्म कुणा करता? सगळ्यांकरता. मग या तिन्ही गोष्टी एकाच वेळेला घडतील का? कर्मही त्याच वेळेला, ज्ञानाची उपासना त्याच वेळेला, आम्ही भक्ती करणारही त्याच वेळेला, असं होत नाही. मग वेगवेगळं माना. वेगवेगळं का वेगवेगळं माना? कारण काय आहे, कर्माच्या बाबतीमध्ये हे अधिकार भेदानं याचा विचार वेदांतांनी केलाय. त्याची कारण मीमांसा वेगळी आहे. जास्त खोलात जाण्यात अर्थ नाही आता. पण कर्म करताना आपल्याला कायिक, वाचिक, मानसिक अशा क्रियांची गरज आहे की नाही? ज्ञानाचा विचार करताना बुद्धी प्राबल्याची आवश्यकता आहे ना? उपासना करत असताना मनप्राबल्याची अपेक्षा आहे ना?
उपासना मनाने करायची असते, ज्ञान बुद्धीनं ग्रहण करायचं असतं. कर्म करताना शरीर, मन, वाचा, काया सगळंच लागतं त्याच्यात. कायिक, वाचिक, मानसिक तिन्ही पद्धतीच्या कृतीची आवश्यकता कर्मामध्ये आहे. हे तिन्ही एकाच वेळेला करणं शक्य होत नाही. या साधनांच्या क्रिया भिन्न भिन्न आहेत. मग काय करावं याच्याकरता समन्वयाचा विचार केला पाहिजे. समुच्चय न मानता समन्वयाचा विचार करा. एकाच पुरुषाने कर्मही करायचं आहे, त्याच पुरुषाने ज्ञानही संपादन करायचं आहे, त्याच पुरुषाने उपासनाही करायची आहे. कसं करावं? मग याच्याकरता अधिकार भेदाची चर्चा होत असते. अधिकार भेदाचा विचार करावा लागतो, अवस्था भेदाचा विचार करावा लागतो. लक्षात घ्या. मग त्याच्यामध्ये क्रमसंगती लावा. क्रमसंगती म्हणजेच समन्वय. आधी कर्म करा, मग उपासना करा, मग ज्ञान प्राप्त करून घेऊन जीवन धन्य करून घ्या. कर्मानं अंतःकरण शुद्ध करून घ्या, उपासनेनं चित्ताची एकाग्रता संपादन करून घ्या आणि एकाग्र चित्तानं ज्ञानाचं ग्रहण करून जीवन धन्य करून घ्या. ही क्रमसंगती लावावी लागते त्याच्यामध्ये. याला समन्वय असं म्हणतात. साध्य साधन भावसंबंध ठेवावा लागतो. आणि या सगळ्यामध्ये मुळाशी जर पहिल्यांदा आपल्याला करण्यासारखं काही असेल तर तो कर्मयोगाचं आचरण आहे. पहिल्यांदा कर्मयोगाचा स्वीकार आपल्याला करावा लागतो. नंतर उपासना येईल, नंतर ज्ञान येईल, नंतर भक्ती येईल, हे सगळं नंतर. पण आधी कर्मयोगाचं आचरण करावं लागतं. उपासना आमच्या चित्ताची एकाग्रता साधून देते, पण चित्ताची एकाग्रता साधण्याकरता मुळात चित्त शुद्ध असलं पाहिजे तर ती एकाग्रता साधली जाईल ना. मग त्या चित्तशुद्धीचं साधन म्हणून कर्म आम्हाला करणं आवश्यक आहे. चित्त शुद्ध झाल्याशिवाय ज्ञान प्राप्त होत नाही. म्हणून आम्हाला चित्तशुद्धी करता पहिल्यांदा कर्म करणं आवश्यक आहे. म्हणून भगवद्गीतेच्या 2ऱ्या अध्यायामध्ये ज्ञानाची मीमांसा भगवंतांनी सुरू केली होती अर्जुनाकरता. अर्जुन जेव्हा निष्प्रभ झाला, हतबल झाला, नको म्हणायला लागला युद्ध, त्यावेळेला भगवंतांनी त्याला सांगितलं, बाबा असं होत नाही. तुला अशा काय भ्रमात अडकलास की तू मारल्याने ते मरणार आहेत म्हणून? अरे कोणी मरत नाही, आत्मा मरत नसतो. मग हे नासतो विद्यते भावो नाभावो विद्यते सतः उभयोरपि दृष्टोंतस्वनयो तत्वदर्शिभी. आणि त्याच्या पुढचा श्लोक अविनाशी तू तद्विधी येन सर्वमिदं ततम. या दोन्ही श्लोकामध्ये भगवंतानी अर्जुनाला तत्वज्ञान सांगितलं. पण अर्जुन म्हणाला, तेव्हा ते सांगितलं पण सगळं डोक्यावरून गेलं, काही कळलं नाही. मग भगवान विचार करतात की काय कारण आहे? सांगणारा मी समोर उभा आहे, मी समजावून सांगतो आहे, तरी अर्जुनाच्या डोक्यावरून का जातं तत्वज्ञान? त्याचं कारण एक आहे, अंतःकरणामध्ये विकल्प आहेत, शुद्ध अंतःकरण झालेलं नाही आहे. आणि म्हणून मग 3ऱ्या अध्यायापासून भगवंतानी कर्मयोगाला आरंभ केला. मग हे 2ऱ्या अध्यायात बोलून दाखवावं लागलं. लोकेस्मिन् द्विविधा निष्ठा पुरा प्रोक्ता मया नघ ज्ञानयोगेन सांख्यानाम कर्मयोगेन योगिनाम. हे बोलून दाखवावं लागलं. आणि मग भगवंतानी गीतेमध्ये अर्जुनाला हा कर्मयोग सांगितला. मला आता हा कर्मयोग का महत्त्वाचा आहे? आपण गीता पहा. माझं म्हणणं आपल्याला पटेल न पटेल मला माहिती नाही, पण एकूण 18 अध्यायाचं चिंतन आपल्यासमोर मांडताना ज्ञानेश्वर महाराजांनी या संबंधामध्ये जे चिंतन केलं आहे, भगवंतानी ज्या पद्धतीनं भूमिका मांडल्या आहेत, त्याचा जर साकल्यानं विचार केला तर आपल्याला आश्चर्य वाटेल अशी परिस्थिती आहे. गीतेचे अध्याय किती? 18. या 18 अध्यायामध्ये कर्म, उपासना आणि ज्ञान या 3 साधनांचा विचार भगवंतानी केला आहे. कारण ज्ञानेश्वर महाराजांनी तसं स्पष्ट म्हटलं आहे, एवं कांडत्रय रूपिणी श्रुतीचं हे कोडीसवाणी गीता पद्यरत्नांची लेणी लिहिली आहे. कालही आपण बोललो. त्याच्यामध्ये कांडत्रय 3 कांडाचा विचार, कर्मकांड, ज्ञानकांड आणि उपासनाकांड या 3 कांडाचा विचार भगवंतानी अर्जुनाच्या समोर मांडला. आता हे 18 अध्याय आहेत ना,
या 18 अध्यायामध्ये या 3 साधनांचा जो विचार मांडण्यात आलेला आहे. मी गणित सांगतो आपल्याला, गीतेच्या 18 अध्यायाचं गणित सांगतो, जरा लक्षात ठेवा. का कर्मयोगाला महत्त्व का आहे याचा विचार सांगतो. काल एक विचार मी बोलून दाखवला, आज अजून थोडंसं वेगळ्या अंगानं सांगतो, थोडं गणित मांडतो. 18 अध्याय, याच्यातला पहिला जो अध्याय आहे, या अध्यायामध्ये अर्जुनाच्या अंतःकरणामध्ये विषाद आहे. अर्जुन विषाद योगो नाम प्रथमोध्याय आपण म्हणतो. अर्जुनाला कळत नाही आहे. युद्ध करण्याच्या इच्छेने रणांगणावर आलेला अर्जुन ज्या वेळेला भगवंताला असं म्हणतोय की देवा, या दोन्ही सैन्याच्या मध्ये माझा रथ नेऊन उभा करा, सेनयोर उभयोर मध्ये रथम स्थापयमेच्युत, असं जेव्हा अर्जुन म्हणतो तेव्हा भगवंताने सांगितलं ठीक आहे. कौरव पांडव दोन्ही सैन्याच्या मध्ये भगवंताने अर्जुनाचा रथ उभा केला. भगवंताला अर्जुनाला सांगितलं की हे बघ अर्जुना, हे तुझे शत्रू आहे, यांना तुला मारायचं आहे. आणि मग जेव्हा अर्जुनाने समोर बघितलं त्यावेळेला त्याचे गुरु दिसले, त्यावेळेला त्याचे आजोबा दिसले, त्यावेळेला त्याचे भाऊ दिसले, त्यावेळेला त्याचे शालक दिसले, त्यावेळेला सासरे दिसले, त्यावेळेला मामा दिसले, त्यावेळेला सगळे नातेवाईक समोर दिसले. आणि मग अर्जुनाच्या मनामध्ये नको तिथं करुणा प्रकट झाली. कुठल्या भावना कोणत्या स्थळी व्यक्त व्हाव्यात, कुठल्या भावना कुठल्या वेळेला अभिव्यक्त व्हाव्यात, अंतःकरणामध्ये निर्माण व्हाव्यात, हे सुद्धा आपल्याला कळलं पाहिजे. प्रत्येक ठिकाणी शौर्य दाखवायचं नसतं, प्रत्येक ठिकाणी युद्धाची खुमखुमी घेऊन जायचं नसतं, आणि प्रत्येक ठिकाणी करुणा दाखवायची नसते. प्रत्येक ठिकाणी दयेचा उपयोग होत नसतो. जिथे दया दाखवली पाहिजे तिथेच दया शोभून दिसते. दया वाईट आहे का? मुळीच नाही. दया चांगली आहे की नाही? उत्तम आहे. दया हा सद्गुण आहे की नाही? नक्की आहे. दया दाखवल्याने परमात्मा प्राप्त होतो की नाही? नक्की होतो. हे सगळं खरं आहे. पण रणांगणावरच्या सैनिकाला हे तुम्ही सांगू शकता का की पलीकडून येणाऱ्या लोकांना दया दाखवा? सीमेच्या पलीकडून जी आक्रमणं आपल्या देशावर होतात त्या सीमेवर रक्षण करणाऱ्या, देशाचं रक्षण करणाऱ्या सैनिकांना तुम्ही असं सांगाल का की हे जे सीमेवरून आपल्याला लपून छपून आपल्या देशामध्ये प्रवेश करतात आणि बॉम्बस्फोट घडवून देतात त्यांच्याबद्दल दया दाखवा, दया फार चांगला गुण आहे, असं सीमेवरच्या सैनिकांना सांगू शकतो का आपण? नाही ना. एरवी दया 100% चांगली, वाद नाही. पण दया कुठे व्यक्त केली पाहिजे, कुणाच्या संबंधानं व्यक्त केली पाहिजे, हे आम्हाला कळलं पाहिजे ना. प्रत्येक ठिकाणी दया असं करता येत नाही. विश्वची माझे घर, ऐसी मती जयाची स्थिर, एवढं ज्ञान झालं असेल, हा अनुभव येत असेल तर कुणाला मारणं न मारणं, सगळीकडे दया दाखवणं वगैरे वगैरे हा प्रश्न वेगळा आहे. पण अशी अनुभूती जिथं येत असेल तिथं दया दाखवायची गरज पडत नाही, दया स्वतःहून प्रकट होत असते. आम्ही क्षमाशील असावं की नाही माणसाने? असावं ना. क्षमा करावी की नाही? करावी. चांगला गुण आहे ना, गुण चांगला आहे. आपला मुलगा व्यसन करतो, 4-2 वेळेला सांगूनही व्यसन सोडत नाही, क्षमाशील राहता? घरात नाही राहता येत. मुलाच्या हिताची जाणीव आणि तळमळ असणारा जो बाप आहे तो मुलाच्या बाबतीत अशा परिस्थितीत क्षमाशील राहू शकत नाही. त्याने राहू नये. आपण नीतीच्या दृष्टीने जरी विचार केला तरी. आता सगळंच बदललंय. शालेय शिक्षण, शिक्षणाच्या पद्धती ते सगळ्याच बदलून गेल्या आहेत. पण जुन्या लोकांना माहिती आहे त्यावेळेला म्हणही होती, गाणी होती, छडी लागे. ज्यांनी छड्या खाल्ल्या आहेत त्यांचेच पाढे लक्षात आहेत. बघा तुम्ही, ज्यांनी छडा खाल्ल्या आहेत त्यांच्याच कविता, शाळेत पाठ केलेल्या कविता आजही लक्षात आहेत. वयाची 70-75 वर्ष उलटून गेली. त्यावेळेला आमच्या गुरुजींनी आम्हाला जर दया दाखवली असती, क्षमा केली, जाऊ दे, झाला नापास, सोडून द्या, क्षमा करा.
जे अलीकडचे गुरुजी करतात. कारण क्षमा करण्या वाचून त्यांच्या हातात काही नाहीच आहे. यांनी जर मुलांना क्षमा केली नाही तर मुलाचे आईवडील यांना क्षमा करत नाहीत. ही मोठी अडचण आहे त्यांच्यासमोर. तुम्ही लक्षात घ्या. आमच्या शिक्षकांनी आम्हाला क्षमा केली नाही आणि ते क्षमा करणार नाहीत याची जाणीव होती, म्हणूनच आमच्या आईवडिलांनी त्यांच्याकडे आम्हाला पाठवलंय. म्हणून जुन्या लोकांना विचारा तुम्ही. आमचे अनुभव, मी काही तुमच्या एवढं जुना नाही, पण तरी आमचे अनुभव तसेच आहेत. शाळेमध्ये गुरुजींनी मारलं आणि घरी येऊन सांगितलं तर घरी वेगळा मार खावा लागायचा, गुरुजींनी का मारलं तुला म्हणून. कारण आमच्यापेक्षा गुरुजींवर विश्वास जास्त होता की हे आपल्या मुलाला चांगलंच घडवतील. ज्या अर्थी त्याने मारलंय त्या अर्थी हाच चुकलेला असला पाहिजे, गुरुजींची चूक असूच शकत नाही. आजच्या शाळेमध्ये हे कोण नियम पाळत आहे? पाळत नाही. त्यामुळे त्यावेळेचे शिक्षक जर आज आम्हाला दिसले तरी रस्त्यावर सुद्धा त्यांना साष्टांग नमस्कार घालायला कोणताही अंतःकरणामध्ये किंतु निर्माण होत नाही. आज शाळेमध्ये शिकलेली मुलं पुढच्या वर्गात गेली की मागच्या वर्गातले शिक्षक विसरून जातात. क्षमा असावी की नाही तर असावी, पण हूड विद्यार्थ्याला क्षमा करणं शिक्षकाचा धर्म नाही आहे. त्याला मारलं पाहिजे. हे प्रवचनात सांगितलं तरी माझ्यावर खटला दाखल होईल. आपल्याकडे नियम आहे तसा. 5व्या वर्षापर्यंत लाड करावेत, तिथून पुढं लाड बंद. पंचवर्षांनी लालयेत, दशवर्षांनी ताडयेत. मारलं पाहिजे, धाक दाखवला पाहिजे, दंडाची भीती घातली पाहिजे. आहेच आहे ना. दया चांगला गुण आहे. आयुर्वेदाच्या दृष्टीने विचार करा, दूध चांगलं असतं की नाही? चांगलंच असतं. प्रकृती त्याच्यामुळे सुदृढ बनते की नाही? बनते. दूध पवित्र आहे की नाही? पवित्र आहे. दूध पूर्ण आहार आहे की नाही? आहे. दूध प्यावं की नाही? अवश्य प्यावं. इतर काही पिण्यापेक्षा नक्की दूध प्यावं. चांगली गोष्ट आहे, चांगली गोष्ट आहे. दूध हा परिपूर्ण आहार आहे हे खरं असलं तरी विषमज्वरामध्ये दूध दिलं जात नाही, कारण विषमज्वरात दूध प्यायल्याने रोगी मरतो. विषमज्वर असेल तर त्याच्यामध्ये दूध एरवी चांगलं आहे पण विषमज्वरात चांगलं नाही. दया एरवी चांगली पण रणांगणावर चांगली नाही. क्षमा एरवी चांगली पण गुरुजींनी शाळेमध्ये क्षमा सर्व वेळेला दाखवणं चांगलं नाही. आई वडिलांनी प्रत्येक वेळेला मुलाला क्षमा करून टाकणं चांगलं नाही. अर्जुनाच्या अंतःकरणामध्ये दया उत्पन्न झाली. आपलेच नातेवाईक मारून काय करायचं? मग अर्जुन म्हणतो, देवा मला नकोच, युद्धच नको. काल आपण बोललो, त्यांनी धनुष्यबाण खाली ठेवलं. पहिला अध्याय याच्यातच गेला. याच्यामध्ये साधनेचा विचारच सांगितला गेला नाही. पहिल्या अध्यायात भगवान उवाच नाहीच, सोडून द्या पहिला अध्याय. दुसऱ्या अध्यायामध्ये भगवंतांनी सांगण्याचा प्रारंभ केला. पहिला अध्याय ज्ञानेश्वर महाराजांनी जी अध्यायाची संगती लावून दिली त्याच्यामध्ये पहिला अध्याय शास्त्र प्रवृत्ती प्रस्ताव म्हणून सांगितला. दुसऱ्या अध्यायामध्ये साधन विचाराला प्रारंभ झालाय. मोक्षदानी स्वतंत्र ज्ञान प्रधान हे शास्त्र. हे शास्त्राची फक्त प्रस्तावना झाली साधनेची, साधन सांगितलं गेलेलं नाही. त्यामुळे हे 2 अध्याय काढून टाका. 18तले 2 गेले. गणित तुम्ही मनात मी म्हटलं ना, मी आपल्याला गणित सांगतोय. 18तून 2 गेले, 2 अध्याय. याच्यात साधनांची चर्चा झाली नाही. किती राहिले? 16 अध्याय राहिले. याच्यातला जो 16वा अध्याय आहे, दैवासुर संपद विभाग योगो नाम षोडशोध्याय.
दैवी आणि आसुरी संपत्ती जी 16व्या अध्यायामध्ये भगवंतांनी अर्जुनाला सांगितली, तो स्वतंत्र विचार नाही, 9व्या अध्यायामध्ये अपूर्ण राहिलेला विषय पूर्ण करण्याकरता 16वा अध्याय निर्माण झाला आहे. आपण गीता वाचून पहा, ज्ञानेश्वरी वाचून पहा. 9व्या अध्यायामध्ये अपुरा राहिलेला विषय, अपूर्ण राहिलेला विषय, अन्य कारणाने वेगळे विषय निघत गेले आणि मूळ विषय बाजूला पडला, त्याची परिपूर्ती करण्याकरता पुन्हा 16वा अध्याय निर्माण झाला. दैवी आसुरी संपत्ती 9व्या अध्यायातच सांगून झाली असती, पण तो राजविद्या राजगुह्य सांगता सांगता भगवंतानी अर्जुनाने भगवंताला काही विचारलं, भगवानही बोलता बोलता वेगळं बोलत गेले. हा दैवासुर संपद विभाग सांगणं राहिलं म्हणून 16वा अध्याय सांगण्यात आला. नवीन तिथं काही सांगितलं गेलेलं नाही, 18तले 3 गेले, त्याच्यातल्या 16 त्यानंतर येणारा 17वा अध्याय. 17व्या अध्यायामध्ये अर्जुनाने असा प्रश्न विचारलाय की जो प्रश्न मागे येऊन गेलेला आहे, ज्याची चर्चा मागे होऊन गेलेली आहे. अर्जुनाच्या प्रश्नाला भगवंतानी उत्तर दिलं आहे आणि ते उत्तर देता देता भगवान असं काही पुन्हा तेच बोललेत. 14व्या अध्यायामध्ये जो विषय सात्विक, राजस आणि तामस या 3 गुणांची चर्चा जो 14व्या अध्यायामध्ये भगवंतानी केली, तत्संबंधानं अर्जुनाने पुन्हा प्रश्न विचारला आणि भगवान त्या प्रश्नाला उत्तर देताना पुन्हा या 3 गुणांबद्दलच बोलले. नवीन काही साधन तिथं सांगितलं गेलेलं नाही. 15तले किती गेले? 4. 18तले 4 गेले, किती राहिले? 14. त्यानंतर येणारा सगळ्यात मोठा अध्याय आहे 18वा अध्याय. मी आपल्याला गीतेचं गणित सांगतोय, गणित रूपानंच आपण याच्याकडे बघा आणि मला काय सांगायचंय ते मी नंतर अधोरेखित करतो. 18 अध्यायामधले 4 अध्याय गेले. 18वा अध्याय हा अध्याय संपूर्ण गीतेचं सार सांगणारा अध्याय आहे. ज्ञानेश्वर महाराजांनी 18व्या अध्यायाच्या प्रस्तावनेमध्ये असं म्हटलंय, हा 18वा अध्याय नोहे, ही एकाध्यायी गीताची आहे. जै वासरूची गाय दुहे वेळू कायसा. 18व्या अध्यायाची प्रस्तावना करताना ज्ञानेश्वर महाराज सुरुवातीला हे बोलून आलेत, हा 18वा अध्याय म्हणजे स्वतंत्र अध्याय नाही, मग ही एकाध्यायी गीताच आहे. पहिल्या अध्यायापासून ते 17व्या अध्यायापर्यंत जे जे काही विवरण झालंय त्या सगळ्याचा गोषवारा, त्या सगळ्याची बीज, त्या सगळ्याची पुनरावृत्ती एकत्रित करून भगवंतानी 18वा अध्याय अर्जुनाच्या समोर व्यक्त केला. म्हणजे त्याच्यातही स्वतंत्र साधनेच्या दृष्टीनं स्वतंत्र चिंतन झाली नाहीत. 18 अध्यायातले किती गेले? 5 अध्याय गेले. राहिले किती? या 13 अध्यायामध्ये साधनांची चर्चा झाली. कोणत्या साधनांची चर्चा झाली? कर्मयोग, उपासना योग आणि ज्ञानयोग. या 3 साधनांची चर्चा गीतेमधल्या 13 अध्यायामध्ये झाली. आणि आता मी आपल्याला असं सांगतो की या 13 अध्यायामध्ये या 3 साधनांची जी चर्चा झाली त्या 13तल्या 9 अध्यायामध्ये फक्त कर्मयोगाची चर्चा आहे. 13तले 9 गेले, किती राहिले? 4. या 4 अध्यायामध्ये 2 अध्यायात उपासना आणि 2 अध्यायामध्ये ज्ञानाची चर्चा आहे. 9 अध्यायामध्ये कर्मयोग येतो गीतेत. भगवंताला कर्मयोग का महत्वाचा वाटतो याचं चिंतन आपण करा. आपण जी जी साधना करू, जो जो परमार्थ करू, त्या परमार्थाकरता मूलभूत जर काही असेल तर हा कर्मयोग आहे. 9 अध्यायामध्ये कर्माचा विचार भगवंताने अर्जुनाला बोलून दाखवला. माणसाकडून होणारं कर्म त्याची अगतिकता आहे. आपण कर्म सगळेच करतो, कर्म नाही असा जीव नाही. तुम्ही आता शांत बसला आहात याचा अर्थ तुम्ही कर्म करत नाही का? ऐकणं नावाचं तुमचं कर्म चालूच आहे, सांगणं नावाचं माझं कर्म चालूच आहे.
कर्माचा विचार केला तर आत्ता कदाचित तुम्ही शारीरिक कर्म करत नसाल, पण तुमचं मानसिक कर्म, बौद्धिक कर्म चालूच आहे ना. मी जे बोलतो आहे ते तुम्ही समजून घेत आहात, त्याच्यातलं काय चुकतं आहे, काय बरोबर आहे, याच्या खूणगाठी मनाशी बांधता आहात. मी जे सांगतो आहे हा हे मागे ऐकून झालेलं आहे असं म्हणून ते सोडून देतात, हे मानसिक कर्मच आहे. हे नव्यानं कळतं आहे म्हणून त्याची उत्सुकता आपल्या अंतःकरणात निर्माण होत असेल, मानसिक कर्मच आहे, बौद्धिक कर्मच आहे. म्हणून भगवंताला हे आवर्जून म्हणावं लागलं की नाही कश्चित क्षणम अपि जातु तिष्ठत्य कर्म करून. क्षणम अपि, कर्म नाही असा क्षण नाही माणसाच्या जीवनामध्ये. काही ना काहीतरी कर्म चालूच आहे, काही ना काहीतरी चालू आहे. प्रत्येक वेळेला कर्म करणं म्हणजे काही खड्डे करणं, कर्म करणं म्हणजे नोकरी करणं, कर्म करणं म्हणजे हातचा हात हलवणं, पाय हलवणं, यालाच कर्म म्हणतात असं नाही आहे. कष्टाची कामं केली म्हणजेच कर्म असतं असं नाही आहे. आपण जागेवर बसून जेव्हा आपली काही विचारचक्र चालू असतात तेव्हा सुद्धा आपलं कर्म चालूच आहे. कारण जीव प्रकृतीनं असा बांधला गेलेला आहे की तो कितीही जरी प्रयत्न करेल तरी कर्म केल्याशिवाय राहूच शकत नाही. त्याला कदाचित आपलं कर्म दिसणार नाही, जाणवणार नाही, पण त्याचं फलित त्याला प्राप्त होत असतं. ज्ञानेश्वर महाराजांनी याला फार गोड उदाहरण दिलं. बांधोनी हात पाये जो रथी घातला, ज्ञानेश्वर महाराज उदाहरण देतात. एखाद्या माणसाला शिक्षा झाली म्हणून कोणी पोलीस आले, सैनिक आले, त्यांनी त्याला हातपाय बांधले आणि त्याला जीपमध्ये टाकून दिलं, त्या पोलिसांच्या गाडीमध्ये टाकून दिलं. टाकून दिल्यानंतर त्याला हातपाय बांधल्यामुळे हलता येत नाही, कर्म काहीच होत नाही, पण तरी सुद्धा तो एका गावाहून दुसऱ्या गावाला जातोच की नाही. हातपाय चालवता आले नाहीत म्हणून तो दुसऱ्या गावाला जायचा थांबला नाही. तसं आम्ही या प्रकृतीनं बद्ध झालेलो आहोत. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात आमची इच्छा असो अथवा नसो आम्हाला कर्म करणंच आहे. आम्ही कर्म करत नाही असं होतच नाही. म्हणून मी म्हटलं की एखादा म्हणेल नाही आम्हाला कर्म करायचं, काय करणार आहेस, काय काय नाही, नुसता बसून राहील. बर, कानावर पडतं ते कळतं, हे सुद्धा कर्मच आहे. एखादा जर म्हणेल नाही हो आम्ही प्रवचनाला बसतो, काही करत नाही, ऐकत पण नाही, आम्ही ऐकणार पण नाही, मग काय झोपणार, तेही कर्मच आहे. झोप घेणं हे कर्म नाही का? एखादा म्हणेल ऐकणार नाही, झोपणार नाही, काहीच करणार नाही, श्वासोश्वास तरी कर्मच आहे. आणि एखादा जर म्हणालाच की ऐकणार नाही, झोपणार नाही, श्वासोश्वासही करणार नाही 2 तास, 2 तास श्वासोश्वासही करणार नाही, आम्ही त्याला सांगू मग आम्हीच करू सगळं पुढचं. श्वासोश्वास करणार नाही असं कसं होईल? हा, ती सहज क्रिया असेल, सहज असेल, आम्हाला त्याच्याकरता सायास करावे लागणार नाहीत, गोष्ट खरी आहे. श्वासोश्वास करणं, जांभई देणं, शिंक, याला काही कर्मामध्ये त्याची मोजणी केलेली नाही, हे खरं आहे. पण काहीही न करता मी बसून राहतो, हे सुद्धा कर्म आहे ना. काही मी आपल्याला सांगू, आपल्याला पटणार नाही कदाचित, पण काहीतरी करण्यापेक्षा काहीतरी न करता बसून राहणं हे अवघड असतं बरं. मनुष्य काहीतरी करतो आणि मग आपल्याला काहीच करायचं नाही हे वारंवार आपल्याला स्वतःला समजावून सांगणं आणि काही न करता बसून राहणं, याच्यासारखी अवघड गोष्ट या जगात नाही. तुम्ही करून बघा, तुम्ही करून बघा. म्हणून निवृत्त झालेली माणसं सुद्धा काही कारण नसताना काहीतरी करतातच की नाही, काहीतरी करतातच. मग कधी कधी मुलगा चिडून म्हणतो आता झालात ना निवृत्त, गप्प बसा ना. गप्प बसवत नाही. नाही कश्चित क्षणमपि जातु तिष्ठत्य कर्म. भगवंताचं प्रमाण देत जा मुलांना तुम्ही. असं काय करता? नाही कश्चित क्षणमपि जातु तिष्ठत्य कर्म कृत. काय कारण आहे? कार्यते हवशः कर्म सर्व प्रकृती जैर्गुणैः. हे त्याचं कारण दिलंय भगवंताने. कर्माशिवाय आम्ही जगूच शकत नाही.
प्रत्येक क्षणी. म्हणून याला अगतिकता असं म्हटलं मी. अगतिक होणं म्हणजे काय? इच्छा नसताना सुद्धा करावं लागणं, याला अगतिक होणं म्हणतात. आम्हाला करावं लागतं, ही गोष्ट खरी आहे. मानवी देह, मानवी शरीर हे केवळ भोग शरीर नाही आहे. कर्माचा परिणाम म्हणून एखादा दगडाच्या जन्माला जाईल, कर्माचा परिणाम म्हणून एखादा ढेकणाच्या जन्माला जाईल, एखादा कुत्र्याच्या जन्माला जाईल, एखादा आणखीन कशाच्या जन्माला जाईल. त्या जन्माला जाणं हे केवळ भोग शरीर प्राप्त होणं आहे. तिथं करणं काही नसतं, फक्त मागे केलेल्या कर्माचे भोग आहेत. दगड होऊन पडला, भोग आहे. कुत्रा झाला, भोग शरीर. कुत्रा असा नाही विचार करत की आता हा जन्म मिळालाय तर आपण ह्याच्यातून काहीतरी प्रयत्न करून उद्धरून गेलं पाहिजे. नाही, तिथं भोगच आहेत. कुणीतरी येतं लाकूड पाठीत घालतं, कुणीतरी येतं लाथ मारतं, बाकीची कुत्री तरी अंगावर येतात, ती चावतात तरी हा तरी त्यांना चावतो. कर्माचे परिणाम, भोग शरीर आहे. कारण तिथं स्वतंत्र कृती नाही, आत्मज्ञानाकरता स्वतंत्र प्रयत्नशीलता नाही. ढेकणाच्या जन्माला गेला, काय करायचंय? काही नाही, फक्त दुसऱ्याचं रक्त पिणे, एवढं भोग शरीर आहे. तोच भोग आहे त्याचा. मग पिऊन 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 टंब झाला की कोणाला तरी दया येते, बोट ठेवून टच करून संपला विषय, झालं, संपलं जीवन. आम्हाला हेच करायचं असेल तर प्रश्न मिटला. पण आम्हाला त्याच्या पुढे जायचं आहे. जन्म मरणाचं संसरण, जन्माला येणं, मरणं, मध्ये कर्म करणं, अशा पद्धतीचं जे चक्र आमच्या जीवनाला लागलेलं आहे ते चक्र कुठेतरी थांबावं. या जन्म मरणाच्या सुखदुःखाच्या चक्रातून आम्ही बाहेर पडावं. याच्या अतीत काहीतरी मानवी जीवन आहे याची जाणीव आम्हाला व्हावी, याच्याकरता आम्ही प्रयत्नशील आहोत. आहार निद्रा भय मैथुनंच सामान्यमेतत् पशुभिर्नराणाम ज्ञानम हि तेषाम अधिको विशेषो ज्ञानेन हि न पशुभिः समाना धर्मेण हि न पशुभिः समाना. काय जे पाठ असतील ते असतील, पण गैर नाहीत. कोणताही पाठ स्वीकारला तरी आत्ता तो गैर नाही आहे. नाहीतर आहार निद्रा भय आणि विषयाचा उपभोग सर्व प्राण्यांच्या जीवनामध्ये समान आहे, सगळ्यांनाच आहे. मी विनोदाने त्या संबंधात अनेक वेळेला बोलतो की भूक काही फक्त माणसालाच लागते का? कुत्र्यालाही लागते. कुत्र्यालाही भूक लागते, लागत नाही असं नाही. आहाराची गरज सगळ्यांनाच आहे. ढेकणालाही भूक लागते, डासालाही भूक लागते, चिलटालाही भूक लागते, मुंगीलाही भूक लागते, हत्तीलाही भूक लागते, गेंड्यालाही भूक लागते, माणसालाही भूक लागते. कुत्र्याला जशी भूक लागते तशी माणसाला भूक लागते. पण कुत्र्याला फक्त अन्नाचीच लागते. वर्तमानात अन्न मिळालं, कुत्र्याचं भागलं, माणसाचं भागत नाही. उद्याचं काय? मनुष्य पुढचा 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 विचार करतो ना, कुत्र करत नाही. वर्तमानात त्याला अन्न मिळालं, त्याच्या जीवनाची संपलं, त्याला तेवढंच पाहिजे होतं. संध्याकाळचं काय? कुत्र म्हणतं त्याचा विचार मी केला तर मी माणूस होणार नाही का? तेवढ्या पुरताच विचार आहे. आत्ता पोट भरण्याकरता काय केलं पाहिजे, कुठं गेलं पाहिजे, एवढंच कुत्र्याच्या ठिकाणी आहे. माणूस एवढ्यावर समाधानी नाही ना. पुढचं अजून पुढं जमवून ठेवा, सांभाळून ठेवा, संचय करून ठेवा. माणूस त्याच्या पुढचा विचार करतो. अजून पुढं, अजून पुढं, अजून पुढं. किती पुढं? त्याला अंत नाही, त्याला अंत नाही. आपला देह पडला तरी आपल्या पुढच्या पिढ्यांकरता तरी असावं असं त्याला वाटतच राहतं. एका माणसाने आपल्या घरी असणाऱ्या आपल्या नोकराला सांगितलं की आपल्या संपत्तीची मोजदाद कर. किती संपत्ती आहे याची मोजदाद कर. त्यांनी सगळी मोजदाद केली.
ती त्याला आकड्यामध्ये मांडता येईना इतकी संपत्ती, आकड्यामध्ये मांडता येत नाही. 15-20 दिवस लागले ते सगळे संपत्तीची मोजदाद व्हायला. आणि महिन्यानंतर त्या माणसाने, मालकाने आपल्या नोकराला विचारलं, झाली सगळी मोजदाद? झाली. किती संपत्ती आपल्याकडे? तो म्हणाला, आकड्यामध्ये सांगता येणार नाही, पण मी तुम्हाला ढोबळ असं सांगू शकतो की आपल्या 10 पिढ्या जागेवर बसून श्रीमंतीत राहू शकतील इतकी संपत्ती आपल्याकडे आहे. आपल्या 10 पिढ्या जागेवर बसून खातील इतकी संपत्ती आहे. ऐकल्यानंतर तो रडायला लागला, श्रीमंत मनुष्य. याने विचारलं, अहो रडता काय? 10 पिढ्या जागेवर बसून खातील. तो म्हणला, म्हणूनच रडतोय, 11व्या पिढीचं कसं होईल? आता किती जमवणार आहात आपण किती जमवणार आहात सांगा ना. आम्हाला पुढची चिंता आहे, आम्हाला पुढची चिंता आहे. अजून 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 एक गृहस्थ मला भेटले, वय पुष्कळ झालेलं पण चेहरा पडलेला. मी म्हणलं, का हो बाबा, चेहरा का पडला तुमचा? ते म्हणाले, महाराज मागच्या वर्षी नातवाचं लग्न झालंय. म्हणलं, मग त्याच्यात तुमचा चेहरा पडण्यासारखं काय? ते म्हणाले, अजून त्याला मुलगा झाला नाही. म्हटलं, त्याची चिंता तुम्हीच केली तर त्याने कुणाची चिंता करावी? निदान आपल्याला मुलगा होत नाही एवढं तरी त्याच्याकरता ठेवा की बाजूला. त्याची चिंता आपणच करायची, त्याचं कसं होईल, त्याचं कसं होईल. आपलं झालंय ना, आपल्याला झालंय ना, मग त्याच्याशिवाय नातू होईल का? मग झालंय ना, मग झालं ना, झालं ना. पण मनुष्य समाधानी नाही आहे. म्हणून मी आपल्याला हे सांगतो, आहार निद्रा भयमैथुनांच्या सगळ्यांच्या बाबतीत समान आहे. पण माणसाला फक्त कर्म आहे असं नाही आहे, त्याच्या बरोबरीनं काही विचार आहे. म्हणून मी अपरिहार्यता असा शब्द वापरला, अगतिकता हा शब्द वापरला. आम्ही कर्माच्या बाबतीत अगतिक आहोत. आम्हाला कर्म करावंच लागेल, कारण आमचं शरीर, जे मानवी शरीर आम्हाला मिळालं, ते केवळ भोग शरीर नाही, ते कर्तृ शरीर आहे. आम्ही त्याच्यामध्ये आमचं कर्तृत्व दाखवू शकतो. या जन्मातून मुक्त होण्याचे प्रयत्न फक्त आपण करू शकतो. विचार करायची वेळ आली तर विचार करण्याचं सामर्थ्य फक्त आपल्याकडे आहे, हे लक्षात घ्या. आपण केवढे भाग्यवान आहोत याची कधीतरी आपल्याला जाणीव असली पाहिजे. कुत्रा नाही करू शकत, हत्ती नाही करू शकत, सिंह असेल जंगलाचा राजा पण नाही करू शकत. हे फक्त आपल्याला आहे. आणि कर्माची ही अगतिकता, कर्माची ही अपरिहार्यता जेव्हा आपण लक्षात घेतो, म्हणून ज्ञानो नाही कश्चित क्षणम अपि, फार चांगला शब्द वापरला भगवंताने, फार चांगला. क्षणम अपि, एक क्षण सुद्धा असा जात नाही की मनुष्य कर्म केल्याशिवाय राहील. करावं लागतं. प्रकृतीचा परिणाम म्हणा, या देहाचा धर्म म्हणा, अगतिकता म्हणा, अपरिहार्यता म्हणा, भगवद वचन म्हणा, सवय लागली म्हणा, काय तुम्हाला कारण द्यायचे ती द्या, पण कर्म करावं लागतं ही वस्तुस्थिती आहे. मला तिथं थांबायचं नाही आहे, मला थोडं पुढं जायचं आहे. कर्म करावं लागणं याच्याबद्दल तक्रार नाही आहे, कारण हा देहच तेवढ्या करता मिळाला आहे. करू ना, आपण कर्म करू. मुख्य अडचण कशाची आहे माहिती आहे का? एकदा आमच्याकडून कर्म झालं, ते अगतिकतेने होवो, अपरिहार्यतेने होवो, अनिच्छेने होवो अथवा इच्छेने होवो, आम्हाला केलेल्या कर्माची फळं भोगावीच लागतात. इथून आमच्या अडचणीला प्रारंभ आहे. कर्म करण्यामध्ये अडचण नाही आम्हाला. काय कर्म तर सगळेच करतात, कर्म तर सगळेच करतात, पण आमची अडचण पुढे सुरू होते. आम्हाला केलेल्या कर्माची फळं भोगावी लागतात. आणि त्याही बाबतीमध्ये मनुष्य अगतिकच आहे, अगतिकच आहे. हे आमच्या हातात नाही. मी कर्म करीन पण फळ भोगणार नाही अशी शक्यता कधीच निर्माण होत नाही. माझी इच्छा नाही आहे फळ भोगायची, तुला विचारलंच नाही आहे इच्छा आहे का म्हणून. भोगावं लागेल, भोगणं भाग आहे. किती भाग आहे?
संत वाङ्मयाने सांगितलं, याच्यातून देव सुटला नाही तर तुमची माझी काय कथा आहे. परियसी गव्हारा सादर, कर्मे निर्वंश झाले सगर, भिल्ले विंधिले शारंगधर, झाला पुरंदर सहस्त्र नयन. ज्ञानेश्वर महाराजांचा अभंग आहे. कर्मे श्रीराम वनवासा गेला, कर्मे रावण क्षयो पावला, कर्मे दशरथ वियोगे मेला, वियोग घडला सीतादेवी. ज्ञानेश्वर महाराज उदाहरणांनी बोलून दाखवतात. श्रावण बाळाला बाण लागला, श्रावण बाळाच्या आईबापांनी दिलेला शाप भोगण्याकरता दशरथाला सुद्धा रामचंद्र प्रभूंचा वियोग झाला की नाही, आपल्याला माहिती असणारं उदाहरण आहे. आम्ही आमच्या मुलाच्या वियोगामध्ये जसे तळमळ करतो आहोत, तसा तू सुद्धा तुझ्या मुलाच्या वियोगामध्ये तळमळीनं प्राण सोडशील. मग आता मला सांगा, मी तर देवाचंच उदाहरण दिलं. ज्ञानोबाराय पुढचं बोलतात, क्षमा मागून बोलू, देवाच्या बापाला चुकलं नाही, आम्हाला काय चुकेल? काय चुकेल आमचं कर्म? सांगा ना. कर्म केलं की त्याचं फल आहेच आहे. आणि ही एक व्यवस्था आहे. आपण याच्याकडे दोन्ही अंगाने बघा. अगतिकता आहे, भोगावंच लागेल, ही जशी एक बाजू आहे, तशी दुसरी बाजू ही आहे की आपल्या जीवनामध्ये घडणाऱ्या सुखदुःखांच्या तीव्रतेला कमी करणं हे या एका संकल्पनेने शक्य आहे, ज्याचं नाव आहे प्रारब्ध. फार सुंदर संकल्पना, फार सुंदर व्यवस्था या जगताची या संकल्पनेली लागते. आपण त्या अंगाने बघा ना याच्याकडे. दुःखाची तीव्रता कमी करण्याचं सामर्थ्य या संकल्पनेमध्ये प्रारब्ध. तीव्र दुःख झालं, सहन करण्याच्या पलीकडचं दुःख झालं, सहन होत नाही, मनुष्य रडतो, अक्रस्ताळेपणा करतो, आत्महत्येचा प्रयत्न करतो. हे सगळं खरं आहे. कारण का? दुःखाची तीव्रता जास्त आहे. मग कोणीतरी एखादा विचारी मनुष्य, त्याचा मित्र असेल, त्याचा गुरु असेल, त्याचे शिक्षक असतील, त्याची पत्नी असेल, त्याची आई असेल, वडील असतील, भाऊ असेल, कोणी असेल, पण जवळचा एखादा विचारी मनुष्य त्याला सांगतो, अरे इतकं दुःख तुला होतं, हो मी सहन नाही करू शकत. का झालं हे दुःख? कुठलं तरी आपणच कुणाला तरी दिलेलं दुःख आज आपल्या वाट्याला आलंय. ही आपलीच चूक आहे म्हणून आपल्याला हे भोगावं लागतं आहे. हे जेव्हा माणसाला कळायला लागतं ना, तेव्हा त्याच्या दुःखाची तीव्रता कमी होते. कारण नसताना मला भोगावं लागलं ही भावना जेव्हा मनात दृढ होते, तेव्हा दुःखाची जेवढी तीव्रता असते तेवढी तीव्रता माझ्याच कर्माचा परिणाम मला भोगावा लागतो आहे हे समजल्याने राहत नाही. हे लक्षात घ्या. आणि याचा विचारात वैचारिक परिणाम असा होतो की अशा निंद्य कर्माकडे माणसाची प्रवृत्ती आपोआप कमी व्हायला लागते. आणि जेव्हा सुखाचा अतिरेक तोही होतो, अत्यंतिक सुख जेव्हा प्राप्त होतं, तेव्हाही आपल्याला जेव्हा हे सांगितलं जातं की हे अचानक आलेलं नाही आहे, मग तुझ्याच कोणत्या तरी सत्कर्माचा हा परिणाम आहे की तुला हे सुख भोगावं लागतं आहे, हे कळल्यामुळे मनुष्य सत्कर्माकडची त्याची प्रवृत्ती वाढत जाते आणि निंद्य कर्माकडची त्याची प्रवृत्ती कमी होत जाते. जन्मांतरांना गृहीत धरून प्रारब्ध संकल्पनेचा विचार केला तर पुढची जन्म अधिकाधिक पुण्यवान, अधिकाधिक सुखावह आणि अधिकाधिक व्यापक करण्याचं सामर्थ्य या प्रारब्ध नावाच्या संकल्पनेमध्ये आहे. आपण प्रारब्धाकडे बघताना फक्त काय प्रारब्ध एवढंच म्हणून बघू नका. प्रारब्ध काय असतं हेही लक्षात घ्या. कारण या जगतामध्ये कर्माचा हा नियम आहे की आपण जर केलेलं असेल तर आपल्याला भोगावंच लागेल, आणि आपण जर केलं नसेल तर आपल्याला भोगण्याचं कारणच नाही आहे. अरे परमात्मा जरी आला तरी आपण न केलेल्या कर्माची फलं आपल्याला देऊ शकत नाही. ताकद नाही देवाची सुद्धा. आम्ही जे केलंच नाही, देव सुद्धा आम्हाला त्याची फळं देऊ शकत नाही, कोणीच देऊ शकत नाही. आम्ही केलंच नाही तर काय? म्हण सांगू मी आपल्याला, कर नाही आहे ना. आणि कशाचा डर आहे मग?
कशाचं देव जरी आला तरी आम्हाला आमच्या न केलेल्या कर्माची फळं देऊ शकत नाही म्हणतोय मी. देव आला तरी भले देवाची इच्छा असेल आम्ही ते कर्म भोगावं, पण आम्ही केलं नसेल तर देव सुद्धा, अर्थात देव असा विचित्र विचार करत नाही, हा भाग वेगळा. ज्यांनी केलंच नाही त्याला ते द्यावं असा विचार परमात्मा कधीच करणार नाही. पण ही वस्तुस्थिती आहे. याला कर्मशास्त्राच्या भाषेमध्ये अकृताभ्यागम आणि कृतप्रणाश असं म्हणतात. हे दोन दोष कर्मयोगाने स्वीकारले नाहीत. असं आहे. मी आपल्याला सांगू, हा कर्मयोग आहे ना, हा निर्दोष संरचनेचा आदर्श आहे. आता हे कळणे अवघड आहे. मराठीत कसं सांग, सॉफ्टवेअर, हां हे जमतं. एखादं सॉफ्टवेअर जेव्हा आजकालच्या काळामध्ये निर्माण होतं ना, तेव्हा ते निर्दुष्ट बनवण्याकडे त्या संशोधकांचा कल असतो. आपण बघा, पण हे कितीही निर्दोष बनवण्याचा प्रयत्न कितीही विद्वान माणसांनी केला तरी त्याच्यामध्ये कुठे ना कुठेतरी दोष राहतोच, ज्याला इंग्रजीमध्ये लूप होल्स म्हणतात. कुठे ना कुठेतरी एखादा बारीक दोष असतो. आता काय झालंय, आपण इतके विज्ञानाच्या दृष्टीने प्रगत झालो, एका दृष्टीने ती अत्यंत आनंदाची गोष्ट असू शकते की सगळंच आपल्या हातात आलंय. आता एवढाच मोबाईल, सगळंच करता येतं त्याच्यावर, सगळंच. काय करता येत नाही असं नाही, सगळं करता येतं. मनुष्य किती लांब गेला तरी त्याला बघता येतं, त्याला बोलता येतं, त्याला भेटल्यासारखं वाटतं आपल्याला. कुठला व्यवहार जमत नाही, सगळे व्यवहार त्या फोनवर आहेत. आपण परावलंबी झालोय, त्यामुळे हा फोन हरवला की जणू आपला प्राण हरवल्यासारखं वाटतं माणसाला. तळमळ तळमळ. एखाद्या वेळेला बायको हरवली तर एवढं दुःख होत नाही, फोन हरवला म्हणजे सगळंच हरवलं, सगळं संपलं. कारण सगळं त्याच्यातच आहे ना, सगळं त्याच्यात आहे. जाऊ दे, मला ते काही फार लांबवायचं नाही. आपले आता बँकांचे व्यवहार सुद्धा आपण फोनवर करतो आहोत. बँकेत आपण सहसा जात नाही, म्हणजे मोठ्या मोठ्या शहरांमध्ये तरी असं सांगतात की बँकेतले, म्हणजे मोठ्या बँका ज्या आहेत त्या ग्राहक आपल्या बँकेत येणं हा स्वतःचा अपमान समजतात सध्याच्या काळात. आपल्याला माहिती नसेल कदाचित. का तुम्हाला आमच्याकडे यावं का लागलं, काय आम्ही तुम्हाला सेवा देण्यात कमी पडलो? सगळं सगळं. मग त्याच्याकरता ते सॉफ्टवेअर तयार केलं गेलं, त्याचे ॲप्स तयार केले गेले, ते आपण वापरतो, पुष्कळ सगळं खरं आहे. ते निर्दोष असावेत याच्याकरता प्रयत्न झाले की नाही बँकांचे, की याच्यातून कोणी पैसे काढू नयेत, फक्त त्याचे त्यालाच काढता यावेत. मग त्याच्याकरता फिंगरप्रिंट आलं, त्याच्याकरता ते आय कॉन्टॅक्ट आला, त्याच्याकरता जे जे काही करणं शक्य आहे ती सिक्युरिटी, ती सुरक्षा म्हणून त्या मोबाईलवर ते सगळं केलं गेलं. पण तरीही फ्रॉड होतात की नाही मला सांगा? होतात ना, तरीही होतात. तरीही कुठेतरी आमचे पैसे काढले जातात, परस्पर दुसऱ्या अकाउंटला टाकले जातात, परस्पर काहीतरी दुर्व्यवहार होतात. आणि तरी आम्हाला मग त्याच्याकरता पोलिसांना सुद्धा स्वतंत्र शाखा उघडावी लागली त्याची. आता मग तिथं जाऊन ती तक्रार करा, मग ते शोधून काढणार, मग ते पुन्हा आपल्या खात्यात येतीलच याची शाश्वती नाही. आले तरी त्याला 6-7 महिने लागणार. आम्ही ते आकार काढतो, असं 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 काही असतं ना, नाहीतर आकडे असतात, नाहीतर आता तर चेहरा फेस रिडिंग आहे. हे सगळं आम्ही करतो. एवढे 3-3 सिक्युरिटी सिस्टीम्स लावून सुद्धा शेवटी आपल्या खात्यातले पैसे चोरीला जातात की नाही? किती निर्दोष बनवण्याचा प्रयत्न झाला. पण जगामध्ये आज तागायत केलेल्या कर्माचं फळ चुकवता आलं आणि न केलेल्या कर्माचं फळ भोगावं लागलं असं एकही उदाहरण नाही. याच्यापेक्षा उत्तम आणि निर्दोष सॉफ्टवेअर कुठे मिळणार आहे तुम्हाला सांगा कर्मयोगाला सोडून?
कर्मयोग हा असा आहे की त्याच्यामध्ये दोष नाहीच आहे. ज्या अर्थी आम्हाला भोगावं लागलंय त्या अर्थी आमच्याकडून चूक झालेली आहे. जर चूक नसेल तर आम्हाला भोगावं लागलंच नसतं. अकृताभ्यागम आणि कृतप्रणाश. अलीकडच्या भाषेत बग फिक्सिंग करतात ना आता सॉफ्टवेअरमध्ये, म्हणून ते पुन्हा अपडेट होत राहतं. मी काही त्या क्षेत्रातला तज्ज्ञ नाही बरं, उगी शब्द माहिती आहेत म्हणून प्रवचनात वापरतो, दुसरं काही नाही, मला कळत नाही त्यातलं काही. पण हे सॉफ्टवेअर का अपडेट करावे लागले? पुन्हा कालचा विषय सांगतो, जिथं अपूर्णता असते तिथंच विकासाला वाव असतो. ज्या अर्थी अपडेशन आहे त्या अर्थी कुठेतरी अपूर्णता राहिलेली आहे, म्हणून तर तुम्हाला अपडेट करावं लागतं ना. कर्मयोगामध्ये हजारो वर्षापासून कर्मयोग चालत आला. सांगा अपडेट झाल्याची तारीख. गीतेमध्ये अपडेट केला, ज्ञानेश्वरीत त्याच्यापेक्षा पुढचं वर्जन आलं, गाथ्यात त्याच्यापेक्षा पुढचं वर्जन कर्मयोगाचं आलं. दाखवून द्या मला. नाही. अकृत अभ्यागम. अकृत म्हणजे न केलेलं, अभ्यागम आम्हाला भोगावं लागणं, प्राप्त होणं, आणि कृत प्रणाश केलेलं. कृत म्हणजे केलेलं, प्रणाश त्याचा नाश झाला, आम्हाला भोगावंच लागलं नाही. अशी उदाहरणं कर्मयोगामध्ये तुम्हाला दिसणार नाहीत. इथंच नाही, जगाच्या पाठीवर दिसणार नाहीत. आपण विचार करून पहा. मग तो कोणी असेल, म्हणून उदाहरण दिलं ना मी आता. दशरथाला चुकलं नाही, देव पोटी आलेत, भगवान पोटी आलेत, पण कर्माचा विपाक चुकवता नाही आला. भिल्ले विंधिले शारंगधर, ज्ञानोबरांनी दिलेलं उदाहरण. भगवान श्रीकृष्ण म्हणतात मलाही चुकवता नाही आलं, भोगावं तर लागेल. हा, कदाचित त्याचा कालावधी कमी जास्त होईल, हे मान्य आहे, पण त्याच्यातही एक सिस्टीम आहे, त्याच्यातही एक योजना आहे. मी सांगतो आपल्याला, आम्ही कर्म केलं आम्हाला भोगावं लागलं, कर्म केलं लगेच भोगावं लागलं असं होणार नाही. कदाचित पुढं भोगावं लागेल, पुढच्या जन्मी भोगावं लागेल, त्याच्या पुढच्या जन्मी भोगावं लागेल, जन्म जन्मांतर त्याच्यामध्ये जातील. म्हणून कर्म आणि कर्मफलाचा विचार बोलून दाखवताना कर्मयोगाने 3 प्रकाराने त्या फलभोगाचा विचार बोलून दाखवलेला आहे. 3 पद्धतीनं. कर्म केल्या क्षणी फल, कर्म केल्यानंतर कालांतराने फल, आणि कर्म केल्यानंतर जन्मांतराने फल. 3 पद्धतीनं त्याचा विचार आहे. म्हणून मी म्हटलं त्याच्यातही सिस्टीम आहे, पण त्याच्यातला विचार असा आहे की कर्म करणं आणि फल भोगणं याच्यातलं अंतर जेवढं वाढत जातं तेवढं ते कर्मफल अधिक तीव्र होत जातं. हे त्याच्यामध्ये केलेली योजना आहे. ऐका, 3 पद्धती सांगितल्या मी. कर्म केलं लगेच भोगावं लागलं, कर्म केलं कालांतराने भोगावं लागलं, कर्म केलं जन्मांतराने भोगावं लागलं. ठीक, 3 पद्धतीनं विचार. मी 3ची उदाहरणं देतो आपल्याला. कर्म केलं लगेच भोगावं लागलं, कर्म केलं कालांतराने भोगावं लागलं, कर्म केलं जन्मांतराने भोगावं लागलं. ते कर्म चांगलं वाईट दोन्ही, फक्त वाईटच असं नाही. काय झालंय दुर्दैवाने, प्रारब्ध हा शब्द नकारात्मक भूमिकेतूनच जास्त वापरला जातो. सकारात्मक भूमिकेतून तो फारसा वापरला जात नाही चांगल्या अर्थाने. कारण माणसाच्या जीवनात वाईट घडतं तेव्हाच त्याला प्रारब्ध आठवतं, चांगल्या बाबतीत प्रारब्ध आठवतच नाही. एखाद्या माणसाला दुःख झालं तर तो म्हणतो काय करावं, नशीबच असं आहे. पण जेव्हा लाख रुपये अचानक मिळतात तेव्हा हे म्हणावं वाटत नाही, नशीबच असं आहे, हे नाही म्हणावं वाटत. कारण चांगल्याच्या बाबतीत आपल्याला प्रारब्धावर आपलं हे ठेवायचं आपल्याला शक्यतो नको असतं. कारण हे एक मानसशास्त्र आहे, याच्यात दोष आहे असं मी म्हणत नाही, पण दोष नाहीच असंही मला म्हणायचं नाही. ह्याच्यात एक मानसशास्त्र आहे, सरळ मानसशास्त्र आहे
कारण चांगल्याचं श्रेय घेण्याची माणसाची जेवढी तयारी असते तेवढी वाईटाचं श्रेय घेण्याची तयारी त्याची नसते. मनुष्य वाईटाच्या जबाबदारीचा विचार करतो आणि चांगल्याच्या श्रेयाचा विचार करत असतो. हे मानसशास्त्र आहे. जेव्हा वाईट काही होतं ना तेव्हा तो ती जबाबदारी कुणावर तरी टाकण्याचा प्रयत्न करतो, आणि जेव्हा काही चांगलं घडतं तेव्हा त्याचं श्रेय घेण्याचा प्रयत्न करत असतो. एखादं काम चांगलं होऊ द्या, तो त्या कामामध्ये जरी नसला ना तरी तो म्हणतो 2 वर्षापूर्वीच मी सांगितलं म्हणून झालंय. आता तो नाही, तो कुठंच नाही त्याच्यात, पण तरी तो 2 वर्षापूर्वी सांगितल्याचं संपूर्ण कामाचं श्रेय स्वतःकडे घेतो. असं होतं. घरामध्ये लग्न उत्तम होऊ द्या, श्रेय घेणारे पुष्कळ पुढे येतात. मी केलं म्हणून, मी सांगितलं म्हणून, मी असं केलं, मी तसं केलं, हे घ्यायला सगळेच तयार असतात. पण एखादा कार्यक्रम फसू द्या, एखाद्या कार्यामध्ये अपयश येऊ द्या, तो म्हणतो नाही हो झालंच असतं बरोबर, पण हेच ना यांच्यामुळे बिघडलं सगळं. लगेच जबाबदारी टाकून मोकळा होतो. आहे, स्वभाव आहे, त्याला इलाज नाही. मी त्याची चर्चाही करणार नाही आता. पण मी एवढ्या करता बोलतो की काम आपण कर्म केलं लगेच फल मिळतं, काही वेळेला कालांतराने मिळतं आणि काही वेळेला जन्मांतराने मिळतं. पण याची व्यवस्था अशी आहे की कर्म केलं आणि त्याचं फल मिळालं, याच्यातलं अंतर जेवढं जास्त वाढत जातं तेवढं ते कर्मफल अधिकाधिक तीव्र होत जातं, व्यापक होत जातं, वाढत जातं. मग ते चांगलं असो अथवा वाईट असो, मी दोन्ही बोललोय. मी दोन्हीची उदाहरणं सांगेन आपल्याला. म्हणून आपल्याकडे एक म्हण आहे हिंदीमध्ये, नेकी कर कुएं में डाल. चांगलं करण विसरून जा, अपेक्षा ठेवू नको. का? कारण ते जेव्हा फलद्रूप होईल ना तेव्हा जास्त व्यापक रूपामध्ये फलद्रूप होईल. म्हणून काही कर्म असे असतात आपण केल्याबरोबर लगेच फल देतात. मी याला उदाहरणं अनेक वेळेला देत असतो. उदाहरणं देतो मी आपल्याला. काही कर्म लगेच फल देतात. मला सांगा, विस्तवाला हात लावल्यानंतर किती आठवड्यांनी चटका बसतो? नाही, आठवडे नाही. बरं किती तासांनी चटका बसतो? नाही. किती मिनिटांनी चटका बसतो? नाही. आपण विस्तवाला स्पर्श करण्याचं कर्म केलं त्याच क्षणी चटका बसण्याचं फल आपल्याला आहे. विचार नाही मध्ये. एक समयावच्छेदान असं आपण म्हणतो त्याला. त्याच वेळेला ते फल मिळून जातं आणि ते फल मिळतं, लगेच मिळतं, म्हणून त्या फलाची तीव्रता नसते. तुम्हाला तीव्रता बघायची असेल तर विस्तवावर जास्त वेळ हात ठेवा, तीव्रता मिळेल, प्रश्न नाही त्याचा. कर्म केलं लगेच फल मिळालं. काही वेळेला आपण कर्म करतो त्याचं कालांतराने फल मिळतं. आमच्याकडून तारुण्यामध्ये, बाल्यावस्थेमध्ये एखादं चांगलं कर्म झालेलं असतं, आम्हाला म्हातारपणामध्ये त्याचं फल मिळत राहतं. मग ते फल तीव्र होतं, कारण मध्ये काही वर्षाचा कालावधी गेलाय, काही दशकाचा कालावधी गेलाय. बँकेमध्ये आपण FD ठेवतो आणि विसरून जातो, म्हातारपणी काढतो. जास्त मिळतं का तेवढंच मिळतं? कसं आहे पाटील साहेब? जास्त मिळतं की नाही? जास्त मिळतं. का मिळतं? कारण काल वाढला म्हणून. म्हणून आपल्याला जी रक्कम आहे ती कशावर ठरते? कालावधी किती याच्यावरच रक्कम किती वाढते हे ठरतं ना. कोण ठेवतं याच्यावर ठरत नाही, किती ठेवतं याच्यावर ठरत नाही. कालावधी, किती कालावधी करता ते ठेवलं गेलं याच्यावरच त्याच्यावर त्याचं व्याज आपल्याला मिळत जातं. तीव्र झालं ना कर्मफल, आम्हाला तीव्र झालं. जेव्हा आम्ही ते काढू तेव्हा आम्हाला जास्त मिळतील, दुप्पट मिळतील, चौपट मिळतील. कालावधी कसा असेल तसा. आणि काही कर्म असे असतात की ती केल्यानंतर जन्मांतराने त्याचं फल मिळतं. कारण भारतीय संस्कृती पूर्वजन्म आणि पुनर्जन्म या दोन्ही संकल्पना स्वीकारते. प्रारब्ध ही संकल्पना स्वीकारताना पूर्वजन्माचा स्वीकार आहे, पुनर्जन्माचा स्वीकार आहे.
जर पुनर्जन्म स्वीकारला नाही तर आत्ता केलेल्या कर्माच्या फलांची योजना आम्हाला लावता येणार नाही, आणि आत्ता जी फलं मिळत आहेत त्याच्याकरता आम्हाला पूर्वजन्माची स्वीकृती केल्याशिवाय त्याची संगती लावता येणार नाही. अर्थात मी आपल्याला हेही सांगून जातो की नाईलाज म्हणून हे स्वीकारलेलं नाही आहे, हे आहे म्हणून हे स्वीकारलं गेलेलं आहे. केवळ संगती लावण्याकरता केवळ नाईलाज आहे, ती संगती त्याशिवाय लागतच नाही म्हणून पुनर्जन्म आणि पूर्वजन्माचा स्वीकार केलाय असं समजण्याचं कारण नाही आहे. तेवढं स्वीकारावं लागतच आहे, कारण ते तसंच आहे म्हणून, ती वस्तुस्थिती आहे म्हणून आम्हाला ते भोगावं लागतं. मग जन्म वाढत गेली, कर्मफल तीव्र होत जातं. याच्याकरता प्रसिद्ध उदाहरण द्यायचं झालं तर भीष्माचार्यांचं दिलं जातं. भीष्माचार्य शरपंजरी पडले, त्यांना भेटायला पांडव गेले, भगवान गेले, द्रौपदी गेली. मोठी कथा आहे महाभारतामध्ये. आणि भगवंताला बघून भीष्माचार्य, आपला देह सोडायचा आहे, इच्छा मरण आहे, देह सोडण्याची इच्छा आहे, उत्तरायण सुरू झालेलं आहे. भीष्माचार्याने देवाला असा प्रश्न विचारला. देव भेटल्यानंतर अगदी थोडक्यात सांगतो, म्हणे देवा मला एक शंका आहे, बोला. आयुष्यभर कधी खोटं बोललो नाही, नैष्ठिक ब्रह्मचर्याचं पालन केलंय, केलेली प्रतिज्ञा कधीही अपूर्ण ठेवली नाही, आपला शब्द अर्धवट राहणं याच्यात आपला धर्मनाश असतो. रामायणामध्ये रामचंद्र प्रभूंचे शब्द आहेत. आणि म्हणून एवढं सगळं प्रामाणिकपणाने वागलो, कधी प्रतारणा केली नाही, नीतिमूल्य मोडली नाहीत, अधर्मानं वागलो नाही. मग माझ्या नशिबाला हे बाणावर झोपणं काय यावं? काय मी कुणाचं वाईट केलंय म्हणून माझ्या शरीरात इतके बाण घुसावेत, इतकं मला ह्याच्यावर झोपून राहावं लागावं? काय कारण आहे देवा? भगवंतांनी त्यांना सांगितलं की तुम्ही नैष्ठिक ब्रह्मचर्य सांभाळलं, प्रतिज्ञा कधी अपूर्ण ठेवली नाही, दिलेला शब्द कधी मोडला नाही, सगळं खरं आहे. आध्यात्मिक दृष्टीनं म्हणा, नैतिक दृष्टीनं म्हणा, तुमचं जीवन स्वच्छ आहे, सगळं मान्य आहे, सगळं खरं आहे, सगळं खरं आहे. पण ज्या अर्थी तुम्हाला हे भोगावं लागलेलं आहे ते कदाचित या जन्मातलं नाहीये, मागच्या कुठल्या तरी जन्मातलं आहे. अवश्यमेव भोक्तव्यम कृतम कार्य शुभाशुभम नाभुक्तम क्षीयते कर्म कल्पकोटी शतैरपी. कर्मशास्त्रातला हा सिद्धांत आहे. आपण जे शुभ अशुभ कर्म करतो ते आपल्याला आज ना उद्या 100 वर्षांनी, कोट्यावधी वर्षांनी का होईना, पण अवश्यम एव भोक्तव्यम, पण आम्हाला भोगावं लागेलच. मग तो कोणी असो. म्हणून त्याला उदाहरणे दिली आहेत. अवश्यम भावी भावानाम प्रतिकारो भवेद यदि तदा दुःखैर्न लिप्येरन नल राम युधिष्ठिरा. नलाचं उदाहरण दिलं, रामचंद्र प्रभूंचं उदाहरण दिलं, युधिष्ठिराचं उदाहरण दिलं. भोगावं लागलं ही गोष्ट नक्की आहे. धर्मराज युधिष्ठिर काय असत्य बोलणारे होते काय? सत्य प्रतिज्ञेच होते. पण तरी स्वर्गाला जाताना त्यांचा अंगठा गळून पडला. का? एकदा अर्धसत्य बोलले. नरोवा कुंजरोवा हा शब्द महाभारतात आला नाही, पण अर्धवट बोलले. काय जे असेल ते असेल. आयुष्यभर सत्य बोलून पूर्ण असत्य पण नाही, अर्ध सत्य बोलणाऱ्याचा जर अंगठा गळून पडला, आपलं काय काय गळून पडेल, कसं कसं होईल. तिथपर्यंत जाईपर्यंत आपण राहू का न राहू.
पण झालं ही गोष्ट खरी. त्यामुळे परिणाम भोगावा लागला. हा दृश्य परिणाम झाला. अदृष्टाचा परिणाम काय आहे? स्वर्गामध्ये गेल्यानंतर स्वर्गातल्या देवदूतांनी त्यांचं स्वागत केलं धर्मराजाचं. आणि धर्मराजांना चित्रगुप्तांनी असं सांगितलं की तुम्ही आयुष्यभर खरं बोलत आलात, त्याच्याने तुम्हाला स्वर्गाचा भोग आहेच आहे, पण एकदा अर्धसत्य बोलल्याने तुम्हाला नरकात पडावं लागणार नाही, पण नरकाचं दर्शन मात्र करावं लागणार आहे. आणि मग चित्रगुप्तांनी त्यांना विचारलं की मग काय करायचं? आधी नरकाचं दर्शन करून येऊन मग स्वर्गात राहायचं का आधी स्वर्ग भोगून मग नरकाचं दर्शन करायचं? हे सगळ्यांना विचारत नाहीत. भ्रमात राहायचं नाही. हे धर्मराज म्हणून विचारलं त्यांना. आपल्याला उचललं की टाकतात. आपल्याला हे विचारत बसत नाहीत आधी काय नंतर काय, असं नाही. हे धर्मराजाला म्हणून विचारलं. कोणाला चुकवता आलं? भगवंतांनी सांगितलं भीष्माचार्य, हे या जन्मातलं नाही, ज्या अर्थी तुम्हाला भोगावं लागलेलं आहे त्या अर्थी तुमचंच पातक आहे. आणि या जन्मात जर त्या पातकाचा शोध लागत नसेल, संशोधन होत नसेल, तर आपल्याला ही व्यवस्था लावता येते की हे पूर्वजन्मातलं पातक आहे. भीष्माचार्य म्हणाले मला बघायचं आहे. भगवान म्हणाले मी दाखवतो. तुम्ही भक्त आहात, तुम्ही जे म्हणाल ते पूर्ण करणं माझं कर्तव्य आहे. दाखवतो. भगवंताने भीष्माचार्यांच्या डोळ्यासमोर गत जन्मातला काही जन्मांपूर्वीपासूनचा एक असा चित्रपटच उभा केला. आणि एका जन्मामध्ये भीष्माचार्यांनी बघितलं की ते स्वतः एक राजपुत्र होते. रस्त्याने जाताना कारण नसताना रस्त्यावरच्या एका सरड्याला त्यांनी बाणाच्या टोकाने उडवलं. तो सरडा उडून एका निवडुंगाच्या झाडावर पडला. निवडुंगाचे काटे सरड्याच्या अंगात घुसले. कालांतराने थोड्या वेळाने त्या सरड्याचं वजन, निवडुंगाचे काटे म्हणजे मोठे नसतात, छोटे छोटे काटे, त्या काट्यांना सरड्याचं वजन सहन झालं नाही. ते काटे अंगात घुसलेले तसेच घेऊन तो सरडा जमिनीवर पडला. भगवंताने भीष्माचार्यांना हे दाखवलं. आणि भगवान भीष्माचार्यांना म्हणाले त्या सरड्याने तुमचं काय घोडं मारलं होतं? कशा करता? माणसाला उगीच जाता जाता काहीतरी करायची जी सवय असते ना, त्याचे परिणाम आहेत. सहज चालत नाही मनुष्य. उगीच जाता जाता झुडपाला तरी लाथ मारेल, कशाला तरी हात लावून जाईल, बाजारातून जाता जाता मुठभर चुरमुरे तरी कुठले तरी उचलेल, काही ना काहीतरी करेलच. गप्प बसणं माहितीच नाही. अहो, प्रवचनाला बसलेली माणसं नुसतं बसत नाहीत. खुर्चीवर बसले तरी त्या खुर्चीचा कापूस काढतात. काय करायचे? कशा करता असं करावं मला कळत नाही. काय मिळतं याच्याने मला सांगा बरं. उगे बसायचं नाही. बसले की सतरंजीवर बसले, सतरंजीचे एक एक धागे काढत जातात उगेच. आम्हाला तर फार अनुभव येते. चातुर्मासाच्या सुरुवातीला मंडपभर पुरतील एवढ्या चटया आम्ही आणतो. चातुर्मास संपला की एवढीच येतो तो धागा काढतो, येतो तो धागा काढतो. कशा करता बरं? काही नाही तर नाही, त्या कापडावर आपलं नाव लिहितील म्हणजे काय ते मालकी झाली का तिथं काय? अहो, आमच्याकडे तर पूर्वी मठामध्ये तर लोकांनी रोज एकाच जागेवर बसून बसून दगडावर आपली नावं कोरली तिथं खालच्या फरशीवर. म्हणून आम्ही मठच पाडून टाकला. आता फरशीवर लिहिले, नंतर 7-12 लावलं तर करा काय? काही होऊ शकतं. माणसं गप्प बसत नाही. बरं, हे माझं म्हणणं नाही, तुकोबाराय तर याच्या पुढे बोलतात. तुकाराम महाराज म्हणतात, हागताही मोडी चळण मोडविते काढी. हागताही खोडी चळण मोडविते काढी. खोड्या कुठेही येत माणसाला. सहज बसणं कशा करता? एवढं भीष्माचार्यांचं उदाहरण आहे. आता आम्ही प्रवचन करताना गप्प बसावं की नाही? हे फुल घेतो, त्याचे पाकळ्या काढ. काय त्या फुलाने काय घोडं मारलंय माझं? काय माझा प्रतिबंध आहे का? काय त्याचं माझं 2-3 गुंठ्याचं भांडण आहे का? बांधाचं भांडण आहे? काय त्या फुलाने माझं घोडं मारलेलं? पण माणसाला ते उगी हाताला चाळा लागतो. हागता ही खोडी चळण मोडविते काढी.
बस. काय त्या सरड्याने घोडं मारलं होतं भीष्माचार्य तुमचं? काही नाही. उगीच सरडा दिसला, बाणांच्या टोकानी त्याला उडवलं, त्याच्या अंगात काटे घुसले ना, म्हणून तुमच्या अंगात बाण घुसले. कर्माचा परिणाम कळाला देवा. शंका गेली. पण देवा, दुसरी एक शंका माझ्या मनात आहे. काय शंका? भीष्माचार्य म्हणाले, ही माझी चूक आहे की मी त्या सरड्याला छेडायला नको होतं, त्याला उडवायला नको होतं, त्याला त्रास द्यायला मी नको होता. मान्य आहे, कळलं मला, चूक माझी आहे, मला प्रारब्ध भोगावं लागेल. बाण माझ्या अंगामध्ये घुसले, मला बाणाच्याच गादीवर झोपावं लागलं, मान्य आहे. पण शंका अशी आहे देवा, मी बाणाने उडवलेला सरडा जो निवडुंगाच्या काट्यावर पडला, तो पडला होता 6 क्षण, आणि मी बाणाच्या गादीवर झोपलोय 6 महिने. 6च क्षण तो तिथं पडला, तेवढाच वेळ त्या शरीराचं वजन त्या काट्यांना सहन झालं. नंतर ते काटे घेऊनच तो सरडा खाली पडला. मग 6 क्षण काट्यावर पडला, मी गेले 6 महिने पडलोय उत्तरायणाची वाट बघत. 6 क्षण आणि 6 महिने कुठलं गणित आहे? भगवंतानी सांगितलं, भीष्माचार्य मी तुम्हाला सांगितलं ना, हे मागच्या जन्मातलं मी तुम्हाला दाखवलंय, मागच्या कुठल्या तरी जन्मातलं आहे. त्या कुठल्या तरी जन्मातलं असल्यामुळे त्या 6 क्षणाचे दर साल दर शेकडा वाढत 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 6 महिने झालेले आहेत. म्हणजे आमचं कर्म आणि त्या कर्माचं फल भोगणं याच्यातलं अंतर वाढत गेलं की त्या फलाची तीव्रता वाढत जाते, हे मला सांगायचं. ते फल तीव्र होतं. म्हणून एक विचार असा आहे की कर्माची फळं लगेच भोगायला मिळाली ना, माणूस सुखी होतो. मग हे कधी ठरतं की या कर्माचं फल आत्ता भोगावं, म्हातारपणापर्यंत भोगावं, या जन्मात भोगावं का जन्मांतरात भोगावं, हे कसं ठरतं? कर्माची अशी कोणती गणित आहेत का हे ठरवतो कोण? की मी आत्ता फुल घेतलं, त्याच्या पाकळ्या काढल्या, याचा परिणाम म्हणून पुढच्या कुठल्या तरी जन्मात मला भोगावा लागेल का माझ्या म्हातारपणातच माझे केस असे कोणीतरी उपटून काढेल का? म्हणजे सहज म्हटलं मी, असंच होईल असं नाही, हे काही मला माहिती नाही आहे, पण मी आपलं सहज सांगितलं का लगेचच मला त्याचा परिणाम भोगायला मिळेल असं काही होईल? हे कसं ठरतं? कशावरून ठरतं? याचे काही मापदंड आहेत का? हा एक विचार आहे, करण्यासारखा विचार आहे. मी त्याबद्दलही बोलतो, पण पहिल्यांदा हे सूत्र लक्षात घेतलं पाहिजे की आपण जे कर्म करतो त्या कर्माची फलं आपल्याला भोगावी लागतात. का लागतात? काय माहिती, मागच्या जन्मात मी कोण होतो, या जन्मात मी कोण झालो. मग त्या कर्माला कसं कळतं की हाच मनुष्य पुढे चालून हा झालाय म्हणून? कारण कर्म तर जड आहे, जडाला बुद्धी नसते. मग हे कसं कळतं? याची 2 उत्तरं आहेत. दोन्ही उत्तरं मी सांगतो आज. आत्ता सांगतो तेवढी थांबतो. विचार करून बघा आपण. मी मागच्या जन्मामध्ये केलेलं कर्म, भीष्माचार्य राजपुत्र होते आणि नंतर काही जन्मानंतर ते भीष्माचार्य झालेत. मग तोच राजपुत्र हा भीष्माचार्य आहे, हे कळतं कसं? कर्माला कळतं म्हणावं तर कर्म जड आहे, जडाला काहीच कळत नसतं. दगडाची मूर्ती बनवली काय किंवा दगडाला लाथ मारली काय, दगडाला कळत नाही. ते मूर्ती बनवली काय, लाथ मारली काय, काय आपला अपमान झाला असं दगडाला वाटत नाही ना. आपल्याला मान देऊन तिथं सिंहासनावर स्थापित केलं गेलं हे दगडाला कळत नाही, कारण तो दगड आहे, त्याच्या ठिकाणी बुद्धी नाही आहे. कर्म जड आहे. तत्वज्ञानातली एक शाखा जिला पूर्वमीमांसा असं म्हणतात, जैमिनींचं दर्शन, त्या दर्शनाने मात्र कर्मच फल देतं असं सांगितलंय. सुखस्य दुःखस्य न कोपि दाता परो ददाति ती कुबुद्धिरेषा अहम करोमि इति व्रथाभिमानः स्वकर्म सूत्र ग्रथितो हि लोकः. नियम आहे. ते असं म्हणतात, सुखस्य दुःखस्य न कोपि दाता, आम्हाला सुख देणारा दुःख देणारा दुसरा दाता कोणीही नसतो.
कोणी आम्हाला सुख देत नाही, कोणी आम्हाला दुःख देत नाही. मनुष्य आपल्या जीवनातल्या सुखदुःखाची जी मीमांसा अंतर्मुख वृत्तीनं करण्याचा प्रयत्न करतो, बऱ्याच वेळेला आपल्या सुखदुःखाचे शोध तो स्वजीवनाच्या बाहेर जाऊन लावत असतो. आणि हाच नेमका शोध न लागण्याच्या मागचा मुख्य विषय. माझं वाक्य मोठं झालंय, मी पुन्हा एकदा आपल्याला सांगतो. मनुष्य अंतर्मुखून जेव्हा आपल्या जीवनातल्या सुखदुःखाचा विचार करायला लागतो ना, तेव्हा आपल्या जीवनाच्या बाहेर जाऊन तो सुखदुःखाचा शोध घ्यायला लागतो आणि तिथंच तो चुकतो. बाहेर मिळत नाही, त्याचा शोध बाहेर लागत नाही, तो आपल्याच जीवनामध्ये लागत असतो. मला दुःख देणारं दुसरं कोणी नाही, मला सुख देणारं दुसरं कोणी नाही. सुखस्य दुःखस्य नकोपि दाता. मला असं वाटतं तुम्ही असं बोलल्यामुळे मला दुःख झालं नाही, तुम्ही मारल्यामुळे मला दुःख झालं, तुम्ही असं वागल्यामुळे मला दुःख झालं, तुम्ही माझा सत्कार केला म्हणून मला सुख झालं, असं काही नसतं. माझ्या गळ्यात हार घातल्याने जर मला सुख होणार असेल तर बांधून नेताना सुद्धा पुष्कळ हार गळ्यात पडतात. किती जणांना सुख झालंय त्याचं सांगा? असं नाही आहे. बाहेरून कोणी सुख दुःख देत नाही. मग कोण देतं? परो ददाती, दुसरं कोणीतरी आम्हाला देतं. इति कुबुद्धी रेषा, हा अविचार आहे. कुबुद्धी एषा, हा कुबुद्धी, हा चुकीचा विचार आहे. हे चांगला विचार नाही आहे, संयुक्तिक विचार नाही, योग्य विचार नाही आहे. मग कशाने सुखदुःख मिळतं? अहम करोमी इति व्रथा अभिमान. मग हा अभिमान कशाच्या संबंधातला आहे? स्वकर्म सूत्र ग्रथितो हि लोकहा. मी केलेली कर्म, ज्या कर्माच्या संबंधाने माझा अभिमान जागा होतो, तो अभिमान आणि ते कर्मच मला सुख देतं आणि ते कर्मच मला दुःख देत असतं. बाहेरून कोणी सुखदुःख द्यायला येत नाही. मी सुखी होईन तर माझ्या कर्मानं होईन, मी दुःखी होईन तर माझ्या कर्माने होईन. मग मीमांसा असं म्हणते, मग आम्हाला जर कायमच सुखी राहायचं असेल तर कायम चांगलं वागत चला. तुम्हाला सुख कायम पाहिजे ना, आणि सुख कर्मानं मिळतं ना, मग चांगली कर्म करत राहा, तुम्हाला सुख मिळत राहील. पण वेदांताचं मत यापेक्षा थोडं वेगळं आहे. मी त्या दोन विचारांकडे येणार आहे. याची दोन उत्तरं आहेत असं मी म्हणालो होतो, ती दोन्ही उत्तरं सांगणार आहे. तिथेच आहे मी. वेदांत म्हणतो असं होत नाही, कारण कर्म जड आहे. सुख आणि दुःख या संवेदना आहेत, या भावना आहेत. आणि सुख दुःख या भावना ज्याला अंतःकरण आहे त्यालाच निर्माण होतात, त्यालाच जाणवतात. कारण सुख दुःख साक्षीभास्य असतं, असं वेदांताचा नियम आहे. त्याची चर्चा करत नाही मी, जास्त वेदांतात जात नाही. अवघड करण्यात समता कशाला दुःख देऊ तुम्हाला, जास्त वेदांत बोलत नाही. ज्याला अंतःकरण आहे ना त्यालाच सुखदुःखाची भावना आहे ना. म्हणून मी म्हटलं दगडाला सुखदुःख आहे का? नाही. का नाही? अंतःकरणच नाही, मन नाही, बुद्धी नाही, चित्त नाही, अहंकार नाही दगडाला. अंतःकरण नाही म्हणून सुखदुःखाची जाणीव नाही त्याला. आम्हाला सुखदुःखाची जाणीव आहे का? आहे कारण अंतःकरण आहे. आम्हाला संवेदना कळते, आम्हाला मन आहे. त्यामुळे कोणी शिवी दिली आम्हाला वाईट वाटतं, कोणी हार घातला आम्हाला बरं वाटतं. दगडाला हे काही नाही आहे, जडाच्या ठिकाणी हे नसतं. मग कर्माला कसं कळतं की या कर्मातून सुख निर्माण होणार आणि अशा कर्मातून दुःख निर्माण होणार? अरे सुख दुःखाची जाणीवच जर कर्माला नाही तर कर्म आम्हाला काय सुख दुःख देईल? म्हणून दोन पद्धतीनं विचार केला जातो. त्याच्यातला पहिला विचार असा आहे वेदांताच्या दृष्टीनं केलेला की कर्म आम्हाला सुख दुःख देत नाही, कारण कर्म जड आहे. मग आम्ही जे कर्म करतो त्या कर्माचा साक्षी परमात्मा असतो. त्यामुळे कुणी कर्म केलंय हे परमात्म्याला कळतं. मग तो कोणत्याही जन्माला जावो, परमात्मा सर्वज्ञ आहे, ईश्वर सर्वज्ञ आहे, त्याला कळतं. आम्हाला माहित नाही आम्ही मागच्या जन्मात कोण होतो, पण देवाला माहिती आहे आम्ही मागच्या जन्मात कोण होतो. त्या परमात्म्याची, त्या ईश्वराची सर्वज्ञता
म्हणून कर्म जड आहे ना, मग जड पदार्थ स्वतःहून प्रवृत्त होत नसतो, त्याला प्रवृत्त करणारा कुणीतरी चेतन लागत असतो. कुठलाही चेंडू स्वतःहून तुमच्यापर्यंत येत नाही, कुणीतरी लाथ मारावी तर आपल्यापर्यंत येणार आहे. तसं आम्ही जे कर्म करतो ते कर्म जर जड असेल तर त्या कर्माचं फल ते आमच्यापर्यंत येण्याकरता कर्माची उपयुक्तता नाही, मग त्या कर्माला जाणणारा, कर्त्याला जाणणारा आणि त्या कर्मातून प्राप्त होणाऱ्या कर्मफलाला जाणणारा ईश्वर हा आम्हाला त्या कर्माचा भोग घडवून देत असतो. याच्याकरता भागवतातलं भिक्षुगीत आपण पहा, 11 स्कंधाच्या 23व्या अध्यायामध्ये भिक्षुगीत आलंय. नाथ महाराजांनी खूप सुंदर भाष्य केलंय. मूळही बघा, नाथ महाराजांचं विवरणही बघा. भिक्षूला हाच प्रश्न आहे की मला सुखदुःख प्राप्त होतात कशाने. असो, आता मी त्याची चर्चा करत नाही, तो कथा सांगणं किंवा तो विचार सांगणं आता माझा हेतू नाही आहे. एक विचार हा आहे की आम्ही भीष्माचार्य हे राजपुत्र होते, नंतर भीष्माचार्य झाले. हे भीष्माचार्यांना माहित नाही मी राजपुत्र होतो का भिकारी होतो, कोण होतो. पण त्या कर्माचा साक्षी असणारा जो परमात्मा आहे त्याला हे ज्ञात आहे. त्यामुळे कर्म जड असलं तरी चेतन असणारा परमात्मा कर्मफल आणि कर्ता यांची गाठ घालून देत असतो. एक विचार याचाच एक छोटासा भाग म्हणून दुसरा विचार आपल्याला पाहता येतो. कर्मशास्त्राने या संबंधाने विश्लेषण करताना असा विचार मांडला की आम्ही कर्म करतो, त्या कर्माला जरी माहिती नसलं की हा कोण आहे, पुढे जाऊन त्यालाच आपण प्राप्त व्हायचंय, माहिती जरी नसलं तरी सुद्धा आम्हाला त्या कर्माची फलं कोणत्याही जन्मात असू देत आम्हाला भोगावी लागतात. अहो, आमचा पुढचा जन्म मानवी नसला, मानवेतर प्राण्याचा असला, मनुष्य तर प्राण्याचा असला तरी आम्हाला ते फल भोगावं लागतं. मग हा कुत्रा झाला ना हा गाढव झाला, कर्माला काय कळणार, कळत नाही. मग आम्हाला ते कर्म कसं भोगावं लागणार. त्याचं दुसरं उत्तर आपल्याला असं दिलंय कर्मविपाकाने, कर्मशास्त्राने, की ज्या क्षणी मनुष्य कर्म करतो त्याच क्षणी त्या कर्माचं फल त्या मनुष्याच्या प्रारब्धात जमा होत असतं, त्याच क्षणी. मग तो कुठल्याही जन्माला जावो त्याचा देह बदलेल, बाकीचं बदलत नाही. कर्मशास्त्राने दिलेलं दुसरं उत्तर सांगतो. त्याची संगती आहे, त्याचा विस्तार आहे. सगळा विस्तार आत्ता करता येईल असं नाही, पण जेवढा होईल तेवढा सांगतो मी आपल्याला. आम्ही जेव्हा कर्म करतो, महाभारताने याला उदाहरण दिलंय. महाभारत असं म्हणतं, यथा धेनु सहस्रेषु वत्सो विंदती मातरम तथा पूर्वकृतम कर्म कर्तारम अनुगच्छती. त्याला उदाहरण दिलंय. यथा धेनु सहस्रेषु, 1000 गायी आहेत, त्या गायींचा कळप रानामध्ये चरायला गेला. 1000 गायींचा कळप आहे. गायी आहेत म्हणल्यानंतर त्यांच्याबरोबर छोटी छोटी वासरही आहेत. जाता जाता एखादं वासरू एखाद्या काट्यामध्ये अडकून पडतं. गुराख्याच्या बरोबर लक्षात येतं. गाईला वाटतं इकडे तिकडे असेल, खेळत असेल, इकडे मागे असेल, पुढे असेल. गुराख्याच्या लक्षात येतं की अमक्या गाईचं वासरू दिसत नाही. तो मागे जातो, काट्यामध्ये अडकलेलं ते वासरू सोडवून आणतो. वासरूही घाबरलेलं असतं, लहानच असतं, ते घाबरलेलं असतं. जेव्हा तो गुराखी त्याला उचलून पुन्हा गाईच्या कळपामध्ये सोडतो तेव्हा त्या वासराला कधी एकदा आपल्या आईला भेटू असं होतं, घाबरलेलं असतं. मग 1000 गायींच्या कळपामध्ये ते वासरू जेव्हा आणून सोडलं जातं तेव्हा ते वासरू प्रत्येक गायीच्या तोंडाकडे बघत जातं का ही माझी आई आहे म्हणून? नाही. ते जसं बरोबर आपल्याच आईच्या स्तनाला जाऊन लागतं तसं आपण केलेलं कर्म बरोबर आपल्याच उरावर येऊन बसतं, इतरांची तोंड बघत नाही. म्हणून तुम्ही विचार करून बघा याच्यातली सूक्ष्मता, की जुळ्या मुलांमध्ये एखाद्या वेळेला आई फसेल पण कर्म फसत नाही. जुळ्या हा मुलगा हा आहे का तोय, हे एक वेळ आई फसेल. हा मोठा आहे का हा धाकटा आहे, आईला कळणार नाही. दिसायला सारखे आहेत, कपडे सारखे घातलेत, हा तोच आहे का हा तोय, आई फसेल एक वेळ, पण कर्म फसत नाही. याचं कर्म त्याला फल कधी देत नाही, जुळे असले तरी. का
काय नजर असेल, काय व्यवस्था असेल, विचार करा ना कर्माची. काय व्यवस्था आहे? जन्मदात्री आई फसू शकते मुलांच्या बाबतीमध्ये, पण कर्म फसत नाही. म्हणून ज्या क्षणी जीव कर्म करतो त्याच क्षणी त्या कर्माच्या फलभोगाकरता तो परतंत्र झालेला असतो. कर्म करण्याच्या बाबतीत जीव स्वतंत्र आहे, पण कर्म फलाच्या बाबतीमध्ये जीवाची स्वतंत्रता नाही आहे. जीव हा कायम परतंत्र आहे. म्हणून ज्ञानेश्वर महाराजांनी शब्द वापरले, हा लोक कर्मे बांधला. आम्ही बद्ध आहोत. भगवंतांनी तेच शब्द वापरले. कार्यते ह्यवशः कर्म अवशः, कार्यते हि अवशः कर्म, सर्व प्रकृतिजैर्गुणैः. बद्ध आहोत आम्ही. आणि म्हणून ज्या क्षणी आम्ही कर्म करतो त्याच क्षणी, आता त्याच्यात 3 प्रकार आहेत. एकाला म्हणतात क्रियमाण, एकाला म्हणतात संचित आणि एकाला म्हणतात प्रारब्ध. बऱ्याच वेळेला हे शब्द काही वेळेला काही ठिकाणी एकार्थवाची म्हणून वापरले गेलेत, पण ते एकार्थवाची नाहीत. मग आम्ही केलेलं कर्म जेव्हा प्रारब्ध रूपानं आमच्या समोर येतं तेव्हा ते प्रारब्ध लगेच होत नाही. मग ते प्रारब्ध कधी होतं? प्रारब्ध व्हायला वेळ लागतो त्याला. मग क्रियमाण म्हणजे काय, संचित म्हणजे काय, प्रारब्ध म्हणजे काय, याच्या वेगवेगळ्या व्याख्या आहेत. तुकाराम महाराजांनी एकाच चरणामध्ये आपल्याला 3 व्याख्या सांगून टाकल्या. केले ते क्रियमाण, झाले ते संचित म्हण, प्रारब्ध ते जाण, उरउरित उरले ते. संपलं. त्याचा विस्तार आत्ता मी करत नाही, मला पुढे बोलायचंच आहे त्या संबंधामध्ये, आत्ता बोलत नाही. आम्ही जेव्हा कर्म करतो तेव्हा त्या कर्मातून जे फल निष्पन्न होतं त्या फलाला कर्मशास्त्रातली संकल्पना आहे अपूर्व. मग त्या अपूर्वाचं क्रियमाण, त्या अपूर्वाचं संचित आणि त्या अपूर्वाचं प्रारब्ध होत असतं. एकदम प्रारब्ध निर्माण होत नाही कर्मातून निर्माण होतं ते अपूर्व असतं, त्याला अपूर्व असं म्हटलं जातं. आणि मग ते अपूर्व जेव्हा भोगायचं म्हणून शिल्लक राहिलेलं असतं तेव्हा त्याला प्रारब्ध किंवा दैव किंवा नशीब अशी संज्ञा प्राप्त होत असते. नशीब म्हणजे काय आहे, दैव म्हणजे काय, तेच आहे आम्ही केलेलंच कर्म. माणसाला प्रारब्ध म्हणजे अचानक वाटतं का हो, ध्यानी नाही मनी नाही, अचानक प्रारब्ध अचानक नसतं. मी सांगू आपल्याला पटणार नाही कदाचित, पण या जगतामध्ये अचानक असं काहीही घडत नाही. सगळं पूर्वनियोजित असतं. कारण जगताचा कर्ता आणि जगताचा चालक परमात्मा आहे हे विसरून चालत नाही. अचानकपणानं काही होत नाही. आम्हाला ज्ञान नसल्यामुळे अचानक वाटतं, आम्हाला ते माहिती नसल्यामुळे अचानक वाटतं, पण अचानक नसतं, ते ठरलेलंच असतं. एखादे पाहुणे दार उघडलं आणि पाहुणे दिसले, आपण अरे अचानक तुम्ही काय, अचानक नाही, त्यांचं ठरलं होतं, आपल्याला कळवलं नव्हतं, हा त्याचा अर्थ असतो. म्हणून आपल्याला अचानक त्यांचं ठरलेलंच होतं यायचं, यांच्या घरी 8-15 दिवस मुक्काम करायचं, त्यांचं आधीच ठरलं होतं. दिवाळी यांच्याचकडे करायची आहे हे त्यांचं ठरलं होतं, आपल्याला कळवलं नव्हतं म्हणून. तसंच आहे या जगतामध्ये. अचानक काय घडलं? अचानक भूकंप आला असं आपण म्हणतो. अचानक कुणाला? आम्हाला. भूकंप येणारच होता, कारण तशी परिस्थितीच होती, कारण तो भगवत संकल्प होता. आम्ही संगती तशीच लावणार. अचानक काय? माणसाला अचानक प्रारब्धात अचानक धन आलं. अचानक आलं नाही, तो तुझ्या मागच्या कुठल्या तरी कर्माचा, चांगल्या कर्माचा परिणाम म्हणून तुला ते धन मिळालंय. ज्या वेळेला तू चांगलं कर्म केलं होतंस त्याच वेळेला हे धन तुला मिळणार आहे, हे निश्चित झालं होतं, हे अचानक आलेलं नाही. म्हणून योग वासिष्ठांनी नशिबाची, दैवाची किंवा प्रारब्धाची व्याख्या करताना म्हटलंय, पुरुषार्थात फलप्राप्ती देशकाल वशादिह प्राप्ता चिरेण शीघ्रम वा या असौ दैवम इति स्मृतः. याला दैव असं म्हटलं जातं. पुरुषार्थात आपणच केलेलं कर्म, पुरुषार्थ म्हणजे आम्ही केलेली कृती, त्याच्यानं होणारी फलप्राप्ती. कधी होते ती?
देशकालवशात, विशिष्ट देशामध्ये केलेलं, विशिष्ट कालामध्ये केलेलं, विशिष्ट भावनेनी केलेलं ते कर्म कधी प्राप्त होतं? प्राप्ता चिरेण, खूप कालानंतर, शीघ्रम वा किंवा लगेचच. या असौ, यालाच दैवम इति स्मृतः, दैव असं समजलं जातं, यालाच प्रारब्ध असं समजलं जातं, यालाच आपण नशीब असं म्हणतो. म्हणून आपलं नशीब, आपलं प्रारब्ध म्हणजे अचानकपणाने काहीतरी आमच्या जीवनात निर्माण झालंय असं नसतं. तो आमच्याच कर्माचा परिणाम असतो. फक्त तो कर्माचा परिणाम आमच्या जीवनात या वेळेला प्राप्त होणार आहे याचा बोध आम्हाला नसतो, याची जाणीव आम्हाला नसते. त्यामुळे कर्म केलं की त्या कर्माचं फल अपूर्व रूपानं त्या कर्त्याच्या ठिकाणी जमा होतं. मग तो कर्ता कोणत्याही जन्माला गेला तरी ते कर्म, ते फल बरोबर घेऊन जातो आणि त्यावेळेला त्याला ते भोगावं लागतं. म्हणून कुठल्याही जन्मात गेलो तरी आपल्याला कर्मफल चुकवता येत नाही. दोन संगती मी आपल्यासमोर ठेवल्या आहेत. एक ईश्वर नावाची संकल्पना मानून आपल्याला ही संगती लावता येते, आणि प्रारब्ध नावाची संकल्पना, कर्म कर्ता आणि कर्मफल या तिन्हीचा विचार करून आपल्याला ही संगती लावता येते. त्यामुळे आपण जे जे कर्म करतो त्या त्या कर्माच्या दृष्टीनं आपली सजगता हवी. ते कर्म करताना आपण काय करतो आहोत याचं भान आपल्याला हवं. कर्म करताना याचा परिणाम काय होऊ शकेल याच्या कल्पना तरी निदान आम्हाला करता आल्या पाहिजेत. निदान कर्म करताना ते कर्म चांगलं असावं याकरता आमची बुद्धी तरी जागी हवी. तर त्या कर्माचे चांगले परिणाम, कारण अज्ञानात ज्ञानेश्वर महाराजांनी 17व्या अध्यायामध्ये माणसाकडून निंद्य कर्म का घडतं याची 3 कारणं सांगितली आहेत. अज्ञान प्रमादादिकी प्राक्तनही सदोखी निंद्यत्वाच्या सर्व विखी खिळिले जे प्रमाण ओवी ज्ञानोबा सांगायची झाली तर 17वा अध्याय. अज्ञान प्रमाद सदोष प्रारब्ध या 3 कारणाने माणसाकडून निंद्य कर्म घडण्याची शक्यता असते. म्हणून आमच्याकडून घडणारं जे कर्म आहे त्या कर्माचं फल आम्हाला भोगावं लागतं. मग आम्ही शिकलेलो आहोत का नाही, आम्ही साहेब आहोत का नोकर आहोत, आम्ही स्त्री आहोत का आम्ही पुरुष आहोत, आम्ही लहान आहोत का आम्ही मोठे आहोत, आम्ही ज्ञानी आहोत का आम्ही अज्ञानी आहोत, याचा कशाचाही विचार तिथे होत नसतो. कारण या भेदावर कर्माचा परिणाम अवलंबून नसतो. ज्ञानी आहे म्हणून त्याला कमी भोगावं लागेल असं नाही. ज्ञानी असल्याचा फायदा हा आहे की कमी भोगावं लागत नाही, पण समजूतदारपणानं भोगता येतं. हा ज्ञानी असण्याचा फायदा आहे. त्याला कमी मिळतं असं नाही, किंवा ज्ञानी आहे म्हणून त्याला सुख जास्त मिळतं असं नाही. ज्ञानी असण्याचा फायदा हा आहे की थोड्या सुखात ते सुख जास्त कसं मानायचं असतं हे त्याला कळत असतं, म्हणून त्याला ते जास्त वाटतं. हे लक्षात घ्या. आणि त्या दृष्टीने कर्माची अगतिकता ही कर्मकृतीमध्ये आणि कर्मफलामध्ये दोन्ही ठिकाणी आपल्याला दिसून येते. आता कर्म आपल्याला भोगावंच लागणार आहे हा जसा एक विचार आहे, तसा एक विचार मी आत्ता मगाशी बोलून गेलो. हे कसं ठरतं की या कर्माने लगेच फल द्यावं, या कर्माने कालांतराने फल द्यावं आणि या कर्माने जन्मांतराने फल द्यावं? हे कशावरून ठरतं त्याची एक थोडीशी चर्चा आपल्याला करायची आहे. कर्मफलाची अगतिकता आणि कर्मफलाची निश्चिती या 2 गोष्टींची चर्चा आपल्याला करायची आहे. तो राहिलेला विचार आपण उद्याला बघू. आत्ताची वेळ आपली संपली म्हणून इथे थांबतो. उद्या संध्याकाळी पुन्हा एकदा याच्यावर चर्चा करू. पुंडलिक वरदे हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम विठ्ठला 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 विठ्ठला. पुंडलिक वरदे हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. जागेवरून कुणी उठायचं नाही, बसायला. विश्वात्मके देवे येणे वाग्यज्ञे तोषावे, तोषो निमज द्यावे, पसाय दान
नहे, जे खळांची व्यंकटी सांडो, तया सत्कर्मी रती वाढो. भूता परस्परे जडो, मैत्र जीवांचे दुरितांचे तिमिर जावो. विश्वस्वधर्म सूर्ये पाहो, जो जे वांछील तो ते लाहो. प्राणी जात वर्षत सकळ मंगळी, ईश्वर निष्ठांची मांदियाळी. अनवरत भूमंडळी, भेट तू भूता चला कल्पतरूंचे आरव. चेतना चिंतामणीचे गाव, बोलते जे अर्णव पियुषाचे. चंद्रमेजे अलांछन, मार्तंड जे तापहीन. ते सर्वाही सदा सज्जन, सोय रे हो तू किंबहुना सर्व सुखी. पूर्ण होऊनी तिही लोकी, भजी जो आदि पुरुखी. अखंडित आणि ग्रंथोपजीविये, विशेषी लोकीये. दृष्टादृष्ट विजये हो आवेजी. येथ म्हणे श्री विश्वेश्वरावो, आहोईल दान पसावो. येणे बरे ज्ञान देवो, सुखिया झाला, सुखिया झाला, सुखिया झाला.